आणि नाटक हे जास्त समाजाभिमुख आहे. बरोबर. समाजात ज्या गोष्टी दिसतात त्या नाटकात येतात. एकतर 10-12 वर्षाची मुलगी, त्याच्याही अलीकडे कदाचित 8-9 वर्षाची मुलगी आणि 70-75 वर्षाचा म्हातारा, असं ते लग्न अनेक होत होती. आणि कन्या विक्रय ही पद्धत होती. अशा वेळेला ज्या स्त्रिया घरातनं बाहेर पडायच्या तर त्या सार्वजनिक मालमत्ता समजल्या जायच्या. बरं. त्या ताकाच्या खाणावळी चालवायच्या आणि जी स्त्री ताकाची खाणावळ चालवते ती सार्वजनिक मालमत्ता आहे असा एक अलिखित संकेत होता. आई रिटायर होते नाटक आलं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ना आई रिटायर होऊ शकते हा एक विचार समाजाला त्या नाटकाने दिला. एकाच घरात आई, मुलगा आणि मुलगी आहेत मोठे झालेले. आईने असंच 80च्या दशकात बँकेत नोकरी केलेली आहे. घरातलं सगळं आवरलेलं आहे. घरातलं सगळं करून नोकरी केली अनेक वर्ष. तर त्यावेळेला तो मुलाला असं वाटतं आईने नाही का केलं मग माझ्या बायकोला काय प्रॉब्लेम, काय हरकत. हा जो ओलावा आहे ना म्हणलं नात्यातला, हा ओलावा खूप महत्वाचा आहे आणि या ओल्यावरच संस्कार टिकतात. अगदी खरं आहे. आणि त्यातून नातं वृद्धिंगत होत जातं. तर नातं आपल्याला जमवायचंय, त्याला पैसे नाही लागत. म्हणून सेल्फ ऍक्सेप्टन्स पण खूप महत्वाचं आहे. किंवा ज्या वेळेला आम्ही काउन्सिलिंग करतो त्यावेळेला मी मुलामुलींना असं विचारते की तुम्ही स्वतः 100% आवडता का? आई वडिलांचा इंटरफिअरन्स हा खूपच सुंदर शब्द आहे. मराठीत म्हणायचं तर ढवळाढवळ हा शब्द आहे. आणि याने मॅक्सिमम डिवोर्स होत आहेत की आई वडील खूप मध्ये मध्ये करतायत. नमस्कार. नातं जुळतं ते परस्परांमधल्या संवादाने. त्यासाठी सुसंवाद घडवून नात्यामध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता आणणं हे खूप महत्वाचं ठरतं. तर हाच विचार घेऊन पठडी बाहेर जाऊन विवाह संस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले ते अनुरूपनी. जवळजवळ 50 वर्षाचा अनुरूपचा हा प्रवास आहे. इथे लग्न जमते पासून सुरू झालेली परंपरा आणि अनुरूपची धुरा समर्थपणे खांद्यावर घेतली आणि ती इथे लग्न टिकते आणि फुलते देखील. इथपर्यंत विश्वासाने पुढे नेली त्या डॉक्टर गौरी कानिटकर, लग्न आणि नातेसंबंध या विषयातली प्रगल्भ लेखिका, समुपदेशक आणि अनुरूपची संचालिका, जी कोणत्याही व्यक्तीशी, अगदी कोणत्याही पिढीतल्या व्यक्तीशी अगदी सहजपणे गप्प मारते आणि त्यांचे विचार समजून घेते. इतकंच नाही तर आरीबेटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी या विषयामध्ये तिचा सखोल अभ्यास आहे. तसंच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून तिनं अनेक वर्ष काम देखील केलंय. तिच्या प्रबंधाचा म्हणजे PhDचा विषय हा देखील सामाजिक दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि अभ्यासपूर्ण आहे. तर त्याविषयी सुद्धा आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तसंच सहजीवनातले बदलते आयाम आणि निरामय दृष्टिकोन आज आपण तिच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या आज आपल्या बरोबर आहेत. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. गौरीताई, तुझं शब्दयात्रेच्या मंचावर खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. गौरीताई, तुला येणाऱ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुला पण थँक्यू. तर जसं आपण बोललो होतो त्याप्रमाणे आरीबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, बरोबर? तर याच्यातला तुझा सखोल अभ्यास आहे, तर त्याविषयी थोडंसं सांग ना. बरीच वर्ष झाली ऍक्च्युली, ह्याला 28 वगैरे वर्ष झाली. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या मार्गदर्शनाखाली मी थेरपी शिकले होते. आणि माझ्या असं लक्षात आलं की ही सेल्फ थेरपी आहे. कारण त्याची अगदी बेसलाईन अशी आहे की कुठलीही भावना ही दुसरा कोणीही आपल्यामध्ये निर्माण नाही करू शकत. ती आपल्यामध्ये आपणच ती निर्माण करत असतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की अमुक एका व्यक्ती मला वाटेल तसं बोलली म्हणून मला राग आला, तर तसा अर्थ नाहीये त्याचा. ती काहीही बोलली तरी राग येणं न येणं माझ्या हातात आहे. बरोबर. तर ही बेसलाईन मला खूप आवडली होती आणि मला असं वाटलं ही आपल्या आयुष्याशी खूप निगडीत आहे. आणि मग मी त्याचा जास्त अभ्यासाला सुरुवात केली. अच्छा. तू मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात सुद्धा काम केलेलं आहेस, तर तिथला तुझा अनुभव कसा होता? एकतर मी बँकेत आधी कामाला होते आणि मग तिथनं स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या आधी जो मी काही सायकोलॉजीचा अभ्यास केला होता, डॉक्टर आनंद नाडकर्णींकडे जवळजवळ 40 प्रकारचे लाईफ स्किल्सचे वर्कशॉप्स केली होती.
आणि मग मला असं वाटलं की हे जे काही मी शिकलीये तर ते मला इतरांना सांगता येतंय का, ते जरा पडताळून बघूया. आणि मुक्ता पुणतांबेकर ज्या मुक्तांगणच्या संचालिका आहेत त्या माझ्या ओळखीच्या होत्या, म्हणून मग मी त्यांच्याशी बोलले. तर त्या म्हणल्या तुम्ही यायला लागा मुक्तांगणमध्ये, आपण बघूया. फक्त कसं झालं, मुक्तांगणचं विश्व हे खूप वेगळं आहे. सबस्टन्स अब्युजच्या काउन्सिलिंग मध्ये ते होतं, पण तिथेही मी ऍज अ फॅमिली काउन्सिलर म्हणून जॉईन झाले. आणि तिथला अनुभव खूप छान होता. ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष मी काम केलं तिथे. आणि तिथे दर आठवड्याला मला पेशंटचे ग्रुप घ्यायला लागायचे वेगवेगळ्या विषयावरती. अच्छा. तर तो जो सभाधीटपण आपण म्हणतो त्याचा उपयोग मला मुक्तांगणच्या दृष्टीने खूपच झाला. त्यामुळे समोर एक 25 जण असायचे त्या प्रत्येक आठवड्यात ऍडमिशन झालेले, आणि खूप वेगवेगळ्या विषयावरती त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. बरोबर. म्हणजे व्यसनाधीनता हे सोडून सुद्धा सायकोलॉजिकल असे पण वेगळे विषय येत असतील. हो, कारण व्यसनाधीनता आणि सायकोलॉजी हातात हात घालून जातात. आणि वेगवेगळ्या वयोगटातले पण असतील, कारण व्यसन हे कुठल्याही गोष्टीचं असू शकेल. हो हो, म्हणजे काही जण होते ते लग्न न झालेले होते, अगदी कॉलेजमधले स्टुडंट्स होते काही, तर काही एकदम 60-70ची पण माणसं होती. बरोबर. आणि तरुण पिढीशी त्यांना म्हणजे समुपदेशन करणं हे एक आणखीन थोडंसं चॅलेंजिंग राहिलं असेल नाही का तुझ्यासाठी खूपच. गौरीताई, तुझ्या सासूबाईंनी म्हणजे अंजलीताई कानिटकरांनी अनुरूपची सुरुवात केली. हो. तेव्हा तू त्यांच्या बरोबर नव्हतीस, तू बँकेत काम करत होतीस. नाही, तेव्हा सुद्धा कसं झालं, त्यांनी 1975 मध्ये सुरुवात केली. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं. अच्छा. माझं लग्न पुढे 81 मध्ये झालं. आणि मी त्यांचं काम बघत होते. आणि मुळात असं होतं की माझं घर म्हणजे आईचं घर जे होतं तर ते खाऊवले पाटणकर वडील माझे, शनिपाराजवळ त्यांचं खूप मोठं दुकान होतं, खाऊचं दुकान असं. आणि खाऊ हा लहानांचा खूप जिव्हाळ्याचा विषय, तो शब्दही खूप छान आहे. त्यामुळे व्यवसाय याची मला पहिल्यापासून ओळख होती. फक्त तेवढंच नाही तर खूप माणसांशी बोलणं, माणसांची आवड याची पण मला पहिल्यापासून ओळख होती. कारण दुकानात जे आम्हाला सप्लाय करायला मंडळी यायची ती सगळी घरी जेवायला असायची. अच्छा. त्यामुळे घरदार आम्ही त्यांना ओळखत असायचो, फक्त बाबा ओळखतायत असं नसायचं. त्यामुळे मला पहिल्यापासून माणसांची आवड होती. आणि अनुरूपचं काम ज्या वेळेला मी सासूबाईंचं बघत होते तेव्हा असं लक्षात आलं हे माणसांमधलं काम आहे. त्यामुळे जरी मी बँकेत काम करत होते तरी मला ते डेबिट क्रेडिट करण्यामध्ये कधीच इंटरेस्ट वाटला नाही. त्यामुळे ज्या वेळेला आमच्याकडे स्कीम आली रिटायरमेंटची त्या क्षणी मी राजीनामा दिला. अच्छा. आणि अनुरूप मध्ये जॉईन झाले. माणसांना जोडण्याचं काम तुला जास्त आवडलं. हा, मुळातच माणसं म्हणजे माणसांमध्ये रमणं किंवा प्रत्येक माणसाची एक वागण्याची थिअरी वेगळी असते. पण तरी त्यावेळेला त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हाची पद्धत वेगळी असेल. पद्धतही खूप वेगळी होती. तेव्हा अशी प्रथा नव्हती समाजामध्ये. ओळखीतनं लग्न जमायची. अगदी. म्हणजे माझा भाचा आहे तर तुझी पुतणी आहे का वगैरे अशी लग्न जमलेली आहेत. पण त्यांचा हातखंडा असा होता सासूबाईंचा की त्या जे स्थळ सुचवायच्या ते लग्न जमायचं. अच्छा. त्यामुळे लोकांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही संस्था अशी सुरुवात का नाही करत. आणि तेव्हा खरंच प्रथा नव्हती, पण त्यांनी ती सुरुवात केली, त्यांना ती आवड होती. आणि मग तिथनं ते ऍक्च्युअली कामाला सुरुवात झाली. आणि तू जेव्हा आलीस त्याच्यामध्ये आणि जे काही टेक ओव्हर केलंस त्याच्यानंतर अनुरूपमध्ये बरेच काही बदल तू घडवून आणलेस, तर ते कशा प्रकारे, ते कसं करावं असं वाटलं? एकतर सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की सासूबाई जे काम करायच्या ते 4 ते 6 एवढे 2च तास त्या काम करायच्या. पूर्ण फुलफ्लेश दिवसभर काम असं त्या करत नव्हत्या. मी जेव्हा त्यांच्या मदतीला जायची, बँकेत असताना सुद्धा मी त्यांच्या मदतीला जात होते, तेव्हा मला असं वाटलं की हे दिवसभराचं काम करण्याची गरज आहे. तोपर्यंत सामाजिक परिस्थिती बदलत होती आणि त्याची गरज निर्माण झाली होती समाजामध्ये. निश्चितच. हो. आणि मुलामुलींच्या अपेक्षा आणि एकूणच विचार करण्याची त्यांची पद्धत याच्यामध्ये खूप बदल होत होते. त्यामुळे मी ज्या वेळेला सुरुवात केली कामाला तेव्हा माझा मोठा मुलगा अमेय 16 वर्षाचा होता. आणि तो मला असं म्हणला याच्या पुढचं सगळं जे एजेस आहेत, काळ येईल जो आहे तो सगळा कम्प्युटरचा असणार आहे, तर मी तुला पहिल्यांदा वेबसाईट बनवून देतो. अरे वा.
त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अनुरूपची वेबसाईट बनवून दिली. अच्छा, तेव्हा तो लहान होता. खूप लहान होता आणि त्याला विजन होती छान. आणि त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की विवाह संस्थांच्या इतिहासामध्ये पहिली वेबसाईट अनुरूपची आलेली आहे. नक्कीच असं म्हणता येईल, खरंच अगदी येईल. आणि मग तिथून ती खरं तर कामाला सुरुवात झाली. म्हणजे व्यवसाय आणि असा तू सुरू केलास. म्हणजे बिझनेस वुमन तुला म्हणता येईल की घरातून ओळखीतून सुरू झालेली ही संस्था तू कशी पुढे व्यवसाय म्हणून अशी स्थापित केलीस आणि त्याच्यामध्ये बदल खूप छान असे ते घडवून आणलेस. हो, आणि ते समाजाला गरजेचे होते. गौरीताई, तू लग्नाच्या संदर्भातच किंवा आपण म्हणूया की साधारणपणे काळानुरूप होणारे लग्नातले बदल याविषयीचा तुझा PhDचा विषय घेतला होता. तो कोणता? एकतर काय झालं, सुरुवातीला जेव्हा मी मुलामुलींशी बोलत होते, पालकांशी बोलत होते, तर मुली ज्या पद्धतीने बोलत होत्या त्याच्यामध्ये खूप ॲग्रेशन होतं. बरं. त्या ज्या अपेक्षा व्यक्त करत होत्या त्याच्यामध्ये मला हे चालणारच नाही असं त्या म्हणत होत्या. अच्छा. आणि मग मला प्रश्न पडला की असं का म्हणतायत, तर ह्याच्या मागचं आपल्याला कारण शोधलं पाहिजे. मी तर फक्त BCom झालेली होते, मला काही कोणी PhDला ऍडमिशन दिली नसती, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. मग मी MA केलं. बर. आणि मराठीमध्ये केलं होतं MA. आणि मग मी PhDला ऍडमिशन घेतली. तर त्याच्यामध्ये मला एक साहित्य प्रकार निवडायचा होता, तर तो मी नाटक निवडला. त्याची 2 कारणं होती. एकतर पहिलं, मी सगळी आमच्या घरामध्ये म्हणजे आईकडे नाटकाची आवड सगळ्यांना, त्यामुळे मी प्रत्येक नाटक पाहिलेलं होतं. त्यामुळे मी नाटकाशी खूप जवळीक होती माझी, सिनेमापेक्षा सुद्धा. आणि नाटक हे जास्त समाजाभिमुख आहे. बरोबर. समाजात ज्या गोष्टी दिसतात त्या नाटकात येतात. नक्कीच. म्हणजे आपण म्हणू की समाजाचं प्रतिबिंबच नाटकात असतं. आणि कधी कधी असंही घडलेलं आहे की आधी नाटकात दिसलं आणि मग ते समाजात आले, अशीही उदाहरणं आहेत. त्यामुळे मग मी त्यावेळेला PhDची सुरुवात केली. आणि त्यावेळेचा तो विषय माझा असा होता की गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि लग्नाची बदललेली मानसिकता. अच्छा, बरोबर. म्हणजे तुझ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तू अभ्यास पण केलास. म्हणजे तुझ्या व्यवसायाबरोबर तू स्वतःला ग्रो होणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन त्याचा अभ्यास करणं हाही विचार केलास. ऍक्च्युली कसं आहे सांगू, कुठलाही व्यवसाय म्हणला ना तर त्याची जी प्रगती असते ती 2 बाजूनी होत असते, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. म्हणजे जी व्यक्ती तो व्यवसाय चालवत असते किंवा त्याच्याकडे काम करत असते त्या व्यवसायामध्ये, त्या स्वतःची तिची ग्रोथ पण अपेक्षित आहे. आणि तिची ग्रोथ झाली की मग बिझनेसची ग्रोथ होते. नक्कीच. फक्त बिझनेसची ग्रोथ कशाच्या आधाराने होणार ना, तुम्ही त्यातला अभ्यास केल्याशिवाय होत नाही. आणि नो युअर कस्टमर हे खूप गरजेचं असतं. नो दायसेल्फ अँड नो युअर कस्टमर, या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात. कारण माझं वय जसजसं वाढत होतं तसतसं मुला-मुली येणाऱ्याचं प्रमाण जे होतं ते लहान वयाचे माझ्यापेक्षा कितीतरी होते. त्यामुळे ते ज्या पद्धतीने बोलतायत आणि मी जर ट्रॅडिशनल पद्धतीने त्यांच्याशी बोलायला लागले तर कदाचित मुलं-मुली मला असं म्हणतील, काकूबाई आता तुम्ही घरी बसा. तर तसं करून चालत नाही. समाजामध्ये लग्नाच्या संदर्भात जे बदल होत होते ते खूप डोळसपणाने बघणं आणि ते ऍक्सेप्ट करणं. आधी मी ऍक्सेप्ट करणं, आधी स्वतः स्वीकारला हवेत ते, आणि मग इतरांशी त्याबद्दल बोलणं हे फार गरजेचं असतं. बरोबर आहे. तर आता नाटकांच्या बाबतीत म्हणशील तर 19व्या शतकाच्या आधीपासून जी काही नाटकं सुरू झाली, मग ते अगदी बालविवाहापासून, त्यावेळेला बालविवाहाची खूप प्रथा होती. म्हणजे पहिलंच नाटक जे आलं होतं ते संगीत शारदा, त्याच्यामध्ये जरठ आणि कुमारी विवाह असं होतं. एकतर सांगू का की ते पहिलं नाटक नव्हतं. म्हणजे आपल्याकडे ना नाटक हे प्रबोधनाचा हत्यार म्हणून समजलं जात होतं त्यावेळेला. तर त्याच्याही आधी बरीच नाटकं आली, शारदेच्या सुद्धा आधी, म्हणजे सामाजिक नाटकं. पण शारदेचा इम्पॅक्ट लोकांवरती खूप होता. एकतर 10-12 वर्षाची मुलगी, त्याच्याही अलीकडे कदाचित 8-9 वर्षाची मुलगी आणि 70-75 वर्षाचा म्हातारा, असं ते लग्न अनेक होत होती. आणि कन्या विक्रय ही पद्धत होती. म्हणजे ही जी मुलीचं लग्न व्हायचं तिचे वडील त्या म्हाताऱ्या माणसाकडनं पैसे घ्यायचे. तर ही कन्या विक्रयाची पद्धत होती. आणि व्हायचं काय की ती 8-9 वर्षाची मुलगी आणि तो म्हातारा माणूस पटकन स्वर्गवासी व्हायचा इतका मोठा असल्यानंतर, आणि ती बालविधवा व्हायची. आणि मग त्यावेळची प्रथा होती केशवपन करायचं. नंतर तिला चांगलं चुंगलं तिने खायचं नाही, खूप उपास तपास करायचे, ती बारीकच राहिली पाहिजे, विद्रूप दिसली पाहिजे.
की तिच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. म्हणून तिला या पद्धतीने खूपच वाईट पद्धत होती ती. बरोबर आहे. आणि वाईट पद्धतीनेच बायकांना वागवलं जायचं, एकटं टाकलं जायचं त्यांना, एका मला वाटतं खोलीमध्ये बंद करून ठेवलं एकटं जायचं. तर खूपच. आणि घरातली कामं एवढंच फक्त तिच्या नशिबाला होतं की खूप ढोरासारखी म्हणतो अशी कामं तिने करायची घरामध्ये आणि राहायचं आपलं त्या घरात असं. पण याच्यामध्ये काय व्हायचं की ती मोठी व्हायची, वयात यायची आणि मग दर 2-3 महिन्यांनी नापित म्हणजे न्हावी हा तिचे केस कापायला यायचा. आणि स्त्री सुलभ किंवा शारीरिक भावना ज्या निर्माण व्हायच्या त्याच्यातनं तिचा गैरफायदा घेतला जायचा. अशी अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. आणि मग त्यातनं ते दिवसही राहायचे. मग आत्महत्येचं प्रमाण खूप होतं. विधवांचं प्रमाण त्या काळी म्हणजे 1883 किंवा 84 साली पूर्ण भारतात 24 लाख विधवा होत्या. बापरे, इतकं मोठं आणि ते प्रमाण केवळ होतं. कारण हेच असेल की वयामधला एवढा मोठा फरक. आणि दुसरं असं असायचं की विधवा विवाहाला बंदी होती. स्त्री शिक्षण नाही, ती स्वतःच्या पायावर उभी नाही, तिला परत विवाह करता येत नाही. अशा वेळेला ज्या स्त्रिया घरातनं बाहेर पडायच्या तर त्या सार्वजनिक मालमत्ता समजल्या जायच्या. त्या ताकाच्या खानावळी चालवायच्या आणि जी स्त्री ताकाची खानावळ चालवते ती सार्वजनिक मालमत्ता आहे असा एक अलिखित संकेत होता. बापरे. त्यामुळे हे जेव्हा मी शिकायला लागले, ताकाची खानावळ हा काय? हो, म्हणजे ताक विकायच्या संज्ञा त्या, काय? पण त्याला ते ताकाची खानावळ म्हणायचे. अच्छा. आणि शिक्षण नसल्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहणं हे शक्य नाही, एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बायकांची अवस्था खरोखरच खूप दयनीय अशी होती. घराबाहेर पडलं तरी सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघितलं जाणार आणि घरात राहिलं तरी वेगळ्या पद्धतीनं शोषण होत राहणार. प्रश्नच नाही. संगीत शारदानी खरंच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती समाजाचं प्रबोधन केलं. संमती वयाचा कायदा म्हणून जो झाला, म्हणजे मुलीचं वय 10चं 12 करणं, याच्यासाठी खूप मोठी चळवळ झाली. म्हणजे त्यावेळेच्या तुळशीबागेत 5000 माणसांची सभा झाली होती. खूपच मोठी चळवळ झाली. तो लोकांनी विरोध केलाय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला. चळवळी खूप झाल्या त्या संबंध कालावधीमध्ये. त्यात स्त्री शिक्षणासाठी चळवळ, विधवा विवाह व्हायला पाहिजे त्यासाठी चळवळ, बालविवाह आणि जरट विवाह जे होत होते ते बंद करण्यासाठी चळवळ, अशा अनेक चळवळी झाल्या. आणि या सगळ्या सुट्या सुट्या नव्हत्या, त्या एकात एक गुंतलेल्या होत्या. कारण बायकांच्यासाठी, आणि त्यांना शिक्षण नव्हतं. पण काय झालं होतं, एक चांगली गोष्ट अशी झाली होती की इंग्रज आले होते आपल्या देशात. आणि ते इंग्रज अधिकारी येताना आपापल्या पत्नींना घेऊन आले होते. आणि त्या दोघांमधलं जे मोकळं वातावरण होतं, ते दोघं एकमेकांची चर्चा करायचे किंवा त्यांच्याकडे जी डान्सची पद्धत होती, बॉल डान्स वगैरे अमुक तमुक, तर त्यात ते खूप मिक्स व्हायचे सगळ्या स्त्री पुरुषांमध्ये. तर हे आपल्याकडल्या समाज सुधारकांनी बघितलं होतं. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की म्हणजे आता त्याच्यामध्ये कानिटकर होते, आगरकर होते, नंतर न्यायमूर्ती रानडे होते. तर त्यांना असं वाटलं की मला पण माझ्या बायकोशी चर्चा करायला आवडेल ना वेगवेगळ्या विषयावरती, तर तिला शिक्षण दिलं पाहिजे. आणि फुले होते, महात्मा फुले, पहिली मुलींची शाळा फुल्यांनी सुरू केली आहे. आणि ती 1851 मध्ये पुण्यात सुरू केली. त्यामुळे म्हणजे तिथपासून ते शिक्षण सुरू झालं. आणि हा एक इंग्रज आल्याचा म्हणतो आपण इनडायरेक्टली जो आपल्याला फायदा झाला, हो ना, तो असा झाला. आणि मग तिथनं स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं. तर हा कायदा जरी 1892 मध्ये संमत झाला होता, संमती वयाचा कायदा, मला वाटतं त्यालाही काहीतरी शारदा ऍक्ट असं काहीतरी नाव, शारदा ऍक्ट दिलं होतं, पण ते नंतर दिलं गेलं कारण शारदा आला 1899 मध्ये. अगोदर कायदा आला आणि नंतर तरी सुद्धा ते सर्रास चालूच होतं समाजामध्ये. त्यामुळे रांगणेकरांना असं वाटलं की आपल्याला लिहायलाच पाहिजे. रांगणेकर नाही, देवलांचं नाटक आहे, तर ते लिहायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी शारदा लिहिलं आणि त्याचा इम्पॅक्ट समाजावरती इतका मोठ्या प्रमाणावरती पडला की त्याच्यानंतर एखाद्या घरामध्ये असा विवाह होत असेल तर पुण्यामधनं मोर्चा जायचा त्या घरावरती. त्यामुळे मी म्हणलं ना की काही इम्पॅक्ट हा नाटकातून समाजात आलाय. आता शारदा हे दोन्हीचं उदाहरण आहे. समाजात घडत होतं म्हणून नाटक आलं, बरोबर, आणि नाटकात आलं म्हणून समाजामध्ये पण परत पसरलं. अगदी निश्चितच प्रबोधनच झालंय म्हणजे नाटकाच्या. त्या काळामध्ये 1880 ते 1920 या काळामध्ये 500 नाटकं रंगमंचावरती आली. आणि ती सगळी सामाजिक नाटकं असेच विषय घेऊन आलेली. तरुणी शिक्षण प्रहसन, तरुणी शिक्षण नाटिका,
अशी नावं असायची त्याची. आणि 3,000च्या आसपास नाटकं लिहिली गेली होती. बरं. इतकं मोठं नाटक हे प्रबोधनाचं हत्यार होतं तेव्हा. आचार्य अत्रेंनी बरीच अशी त्याच्या पुढे अत्रे, पहिले देवल होते, मग रांगणेकर, अत्रे यांची नाटकं बरीच आली. हो. त्यांची कुठली नाटकं या संदर्भातली? गडकरींची आली, प्रेमसन्यास म्हणून गडकरींचं नाटक आलं. मग त्याच्यानंतर अत्रेयांची खूप छान नाटकं आली. अत्रेयांची 2 नाटकं अतिशय महत्वाची होती, घराबाहेर आणि माझं घर. माझं घर या विषयी ही दोन्ही नाटकं खूपच काय म्हणूया आपण मैलाचा दगड म्हणतो ना, अशी होती. म्हणजे घराबाहेर जे होतं तर तिला ते आवडत नाही घरामध्ये, की तिला असं वाटतं की घरातलं फर्निचर आणि मी सारख्याच किमतीचं आहे, मला काहीच किंमत नाही घरामध्ये, तर अशा घरात मी नाही राहणार. बर. असं म्हणून ती घरातनं बाहेर पडली. अच्छा. तर घरातले लोक म्हणजे तिचे सासरे स्पेशली सांगतात की मग सगळंच काढून जात तुझे दागिने बेगिने आणि मग पड घराबाहेर वगैरे. अच्छा. तर तिने तेही केलेलं आहे त्या नायिकेने नाटकातल्या. त्यामुळे हा एक समाजापुढे आलेला एक दृष्टिकोन होता की मला नाही पटलं तर मी त्या अन्याय सहन नाही करणार. पण म्हणजे असंही त्यावेळच्या बायका करत होत्या, जर सुरुवात झाली होती तिथपासून. दुसरं नाटक जे होतं माझं घर, अत्र्यांचं, त्या सुमाराला आलेलं, म्हणजे साधारण 33-34च्या सुमाराला ही नाटकं आलेली आहेत, 1933-34. त्याच्यामध्ये हे जे माझे घर आहे, तर पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये कशी प्रथा होती की घरात जॉईंट फॅमिली असायची, तर सगळ्यांनी एकत्र यायचं, एक छान स्टुडिओत जाऊन फोटो काढायचा. हो, एकत्र कुटुंबाचा फोटो. आणि त्या मग सगळ्या बायका पैठण्या, नथी वगैरे घातलेल्या, दागिने घातलेले, असं ते असायचं. तर ह्या नाटकातली जी नायिका होती तर ती झोपाळ्यावरती घरातल्या सगळ्या तिच्या पैठण्या आणि दागिने ठेवते आणि नवऱ्याला म्हणते हे दागिने पैठणी घेऊन जा, ह्यांचा फोटो आहे. हा फोटो माझा नाहीये, कारण मला कोणी विचारलं नाही की तुला कुठली साडी नेसायची, कुठले दागिने घालायचे. म्हणजे घरातला जो कर्ता पुरुष आहे तो म्हणेल ती पूर्व दिशा, तर त्याची सत्ता चालायची, तो म्हणेल तसं वागायचं. एक्झॅक्टली. आणि मला नाही तसं वागायचंय असा तिने निषेध नोंदवला होता. म्हणून आणि कारण ती मग असं म्हणते हे मला माझं घर वाटत नाही, कारण जिथे तिच्या मतालाही काही किंमत नाही आणि तिथं म्हणते की फर्निचर सारखं वागवलं जातं. हा, मग ही दोन्ही नाटकं त्या दृष्टीने मैलाचा दगड आहे. हा, बरोबर. सो नक्कीच पुरुष प्रधान संस्कृती ही तेव्हा होती, त्याच्यामध्येही बंड करून उठणाऱ्या काही बायका त्या नाटकात. जसं शिक्षण वाढायला लागलं आणि त्यांचे विचार वाढायला लागलं, तसं स्त्रीला आत्मभान आलं. बरोबर. तिचा प्रवास आत्मभानाकडे झाला आणि ती स्वतःचं मत धिटाईने मांडायला लागली. तोपर्यंत तिला मतच नव्हतं, कारण ती तो विचारच केलेला नव्हता. बरोबर. आता आपण जे म्हणलं 19व्या शतकातलं की 8-9 वर्षाच्या मुलीला विवाह म्हणजे काय, हेच शारीरिक भावना म्हणजे काय हेच माहित नव्हतं. त्याच्या आधीच लग्न व्हायचं. हो, आणि जोपर्यंत हे कळेल तोपर्यंत ती अनेक हलाखीच्या परिस्थितीतून गेलेली असते. अतिशय वाईट. त्यामुळे हे जे सगळ्या नाटककारांचं योगदान आपल्या समाजामध्ये खूपच मोठं आहे. ह्याच्यानंतर एक रांगणेकरांचं कुलवधू आलं साधारण 42-43च्या सुमाराला. ते पण फार सुंदर नाटक होतं. आजही त्याचे अनेक वेळा प्रयोग होतात. जसे संगीत शारदाचे होतात तसे कुलवधूचे पण होतात. संगीत कुलवधू होतं ते सुद्धा. अच्छा. त्याच्यातही खूप भावगीतासारखी गाणी आहेत बर त्याच्यामध्ये. तर त्यातली जी नायिका आहे तर तिच्या नवऱ्याची नोकरी जाते आणि तिला खूप छान गाता येत असतं, म्हणून ती एका सिनेमा कंपनीमध्ये नोकरी मिळवते. बर. आणि ती छान अभिनय करत असते आणि गाणं तर उत्तमच असतं तिचं. ज्योत्स्ना भोळे काम करायच्या ते. अच्छा. पण मग तोपर्यंत स्त्री भूमिका ह्या स्त्री नट करत होते, करायला लागले होत्या, कारण बालगंधर्वांचा जमाना हळूहळू कमी झाला. मुखपट आले, चित्रपट आले, रेडिओ बोलायला लागला. या सगळ्या माध्यमातून थोडंसं नाटकांचं जे अट्रॅक्शन होतं ते कमी कमी व्हायला लागलं होतं. पण त्यामुळे सामाजिक नाटकांमधनं जे प्रबोधन जायचं ते समाजामध्ये खूप चांगलं चालायला लागलं होतं. त्यामुळे या कुलवधूमध्ये ती नोकरी स्वीकारते. भानुमती नावे नायिकेचं त्या. आणि तिला 1500 रुपये पगार असतो तेव्हा. बर. आणि तिच्या नवऱ्याला 60 रुपये मिळत असतात जेव्हा तो नोकरीत असतो तेव्हा. अच्छा. तर नॅचरली पुरुषी अहंकार जो असतो, म्हणजे अगदी रिसेंटली म्हणजे एक 40 वर्षापूर्वी आलेला अभिमानही त्याच धर्तीवरचा होता. हो. तर तसंच याच्यात घडत असतं की तिला एवढा पगार मिळतोय आणि मग त्यामुळे त्याला स्वतःला तो कोसत राहतो मनातनं. कारण तो जो इगो असतो तो इगो त्याला स्वस्थ बसून देत नाही. पण नंतर मग तिचे सासू सासरे येतात
घरी तिच्याकडे राहिला. आणि ते खरं तर गंमत म्हणून बघायला आले असतं की ही सिनेमा नटी आहे त्यामुळे कशी वागते, फॅशन करत असेल खूप, तर किंवा स्लीवलेस घालत असेल. पेहरावामध्ये पण जो काही हळूहळू बदल घडत होता त्याचे पण पडसाद नाटकामध्ये उमटत होते. अत्र्यांचंच लग्नाची बेडी त्याच्या पुढे आलेलं नाटक आहे. त्यामुळे मग ही जी भानुमती होती तर ती हे सासू सासरे आल्यानंतर ती त्यांची खूप छान बडदास्त ठेवते. आणि ते लांबून तिच्याकडे बघत असताना अचंबित होत असतात की ही खूप एक छान गृहिणी आहे, घरातलं सगळं करते, आमचं पण छान करते. तर ती त्यांना एक दिवस म्हणते की तुम्ही आमच्या सिनेमा कंपनीत बघायला चला शूटिंग, तुम्हाला आवडेल खूप, असं म्हणून ती ते दोघं जण, तिची नणंद असते धाकटी एक, अशा तिघांना ती घेऊन जाते. आणि तिथे तिला जी वागणूक मिळत असते संबंध सेटवरच्या माणसांची ती अतिशय रिस्पेक्टेबल असते. खूप आदर करत असतात सगळेजण तिचं. तिचं तिथलं वागणं सुद्धा अतिशय मर्यादशील असं असतं. ते तिच्या सासू सासऱ्यांना खूप आवडतं. बरं. आणि मग नंतर ते जातात मग नंतर आपल्या घरी. आणि मग तिला कसला तरी मोठा पुरस्कार मिळतो. तर त्या पुरस्काराचा समारंभ असतो. तर ती नवऱ्याला सांगून बाहेर पडते की मला जरा लवकर जायचंय पण तुम्ही नक्की, आम्ही तुमची वाट बघते. आणि मग तो झाल्यानंतर ती येते घरी, पुरस्कार वगैरे समारंभ झाल्यानंतर. आणि नवरा येतो तिचा. अच्छा. आणि तो म्हणतो की एवढं कशाला त्या डायरेक्टरच्या शेजारच्या खुर्चीला खुर्ची खेटून बसायला हवं होतं. तर ती म्हणते म्हणजे तुम्ही आला होतात, तर तुम्ही कुठे बसला होता? तुमची जागा माझ्या शेजारी स्टेजवर होती. शेजारी जाऊन नाही बसला. कसं असतं कुठलीही स्त्री ना, पूर्वी असं म्हणलं जायचं ना की तो नवरा वकील असेल तर वकिलीन काकू. अच्छा. असं म्हणायचो आपण. किंवा डॉक्टर नवरा असेल तर ते डॉक्टर येणं असं. म्हणजे तिचं कर्तृत्व त्याच्यात नाही, त्याचं शिक्षणाप्रमाणे तिला तो पद मिळायचं. पण बायकोमुळे नवऱ्याची मान उंचावेल अशी स्थिती त्यावेळेला नव्हती. त्यामुळे तिला ते खूप अपमानास्पद वाटतं. आणि मग ती म्हणते की मी आता या घरात नाही राहणार. बर. आणि मग ती माहेरी नाही जात, ती सासरी जाते. हो, कारण सासू सासऱ्यांनी तिचं हे सगळं पाहिलेलं असतं आणि तिला कॉन्फिडन्स असतो त्यांच्याबद्दल. त्यामुळे ती, म्हणून मी तेव्हा जे नाटकाचं लिहित होते तेव्हा म्हणलं आजची मुलगी काय करेल, आजच्या मुलीला हे आवडलं नाही तर ती माहेरीच जाईल. कारण तिला समजून घेणारे आई वडीलच फक्त, अशी तिची समजूत असते. पण खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये विरोधाभास दिसून येतो की नवरा तिला समजून घेऊ शकत नाही, पण सासू सासरे मागच्या पिढीचे असून सुद्धा, कारण इगो, संशय आणि स्वतःबद्दलचे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, गिल्ट पण आहे त्याच्यात. असं सगळ्याच त्या इमोशन्स मला वाटतं एकत्र येत असतील तेव्हा. खरंय. 1939 ते 45 एवढी वर्ष दुसरं महायुद्ध चालू होतं. आणि जवळपास 6 कोटी लोकांचे बळी गेले होते त्याच्याकडे. आणि युरोपियन राष्ट्र तर सगळी मोडकळीला आली होती. काहीच घडत नव्हतं त्यांच्या इथे. खूप मोठ्या प्रमाणावर खूपच. आणि त्यामुळे जगभर महागाई वाढली. आपल्या देशामध्ये सुद्धा स्वातंत्र्य मिळालं आणि खूप महागाई वाढल्यामुळे बायकांना नोकरी करणं भाग पडलं. बायका घराबाहेर पडून काम करायला लागल्या. जॉईंट फॅमिली बनणं, आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे वाटचाल सुरू झाली आपली. त्यावेळेला कुटुंब व्यवस्था ही अशी बदलली, विस्कळीत व्हायला लागली. वृद्धांचे प्रश्न निर्माण व्हायला लागले, कारण नोकरीच्या ठिकाणी ही तरुण मुलं मुली शिफ्ट व्हायला लागली. त्यामुळे मग आता घरात वृद्धांकडे कुणी बघायचं. महागाई तर वाढलेली, 2-2 घरं एस्टॅब्लिश करणं हा पण खर्च खूप वाढायला लागला. आणि एक प्रकारचं ना, असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक प्रकारचं शांतता म्हणूया किंवा एक स्थितिशील परिस्थिती सुरुवात झाली की चला आता आपल्याला मिळालं स्वातंत्र्य, आता सगळं नीट होईल. पण तसं नसतं ना. मग आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागणार होत्या. राजकीय दृष्ट्या पण, इंडस्ट्रीजच्या दृष्टीने सगळं उभं करणं हे करायचं होतं. त्यामुळे मग ते तिथनं महागाई आणि न्यूक्लिअर फॅमिली वगैरेला ही सुरुवात झाली. 1975 मध्ये स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रारंभ झाला. त्याच्या आधी नटसम्राट आलं होतं नाटक, की ज्याच्यामधलं एक वाक्य लोक सर्रास व्यवहारामध्ये वापरायला लागले होते की समोरचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नये. खरंय. म्हणजे हा जो एक परिणाम आपण मगाचपासून म्हणतोय ना, की नाटकाचा परिणाम समाजावरती कसा होतो, समाजात हे घडत होतं, ते शिरवाडकरांनी नाटकात घेतलंय. अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे असं कायमच नाटक समाज असं चालत राहिलेलं आहे. स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाल्यानंतर स्त्रियांच्या आत्मभानामध्ये वाढ झाली.
थोडंसं जास्त ॲग्रेशन आलं म्हणूया आपण. असर्टिव्हनेस पेक्षा ॲग्रेशन आलं त्याच्यामध्ये. आणि मला हे करायचंच आहे, मी करणारच. उंबरठा सिनेमा तेव्हा आला असा होता. ठामपणा यायला लागला त्या उंबरठा सिनेमावरती कानेटकरांनी नाटकही लिहिलं होतं, पंखा ओढ पावलांची नावाचं. तर ती अशीच आश्रमात जाते काम करायला वगैरे. आणि थोडे दिवसांनी तिच्या असं लक्षात येतं की माझ्या वाचून अडत नाहीये घरात, कारण ती जी कामवाली मुलगी आलेली असते ती सगळं करत असते घरामध्ये, तर कुणाचंच अडलेलं नाहीये. खरं. त्यामुळे तिला ती खट्टू होते. म्हणजे समर्पक आहे नाटकाचं नाव सुद्धा, पंखाना ओढ पावलांची. म्हणजे ती जरी बाहेर पडलेली असते तरी तिचं मन घरामध्ये गुंतलेलं असतं. तर हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. अगदी. की कितीही बाहेर पडली तरी तिला तिचं घर प्रचंड प्रिय असतं. तिचं घर, तिचं कुटुंब आणि तिचं स्थान तिथे तिला हवं असतं, हे तिला प्रचंड प्रिय असतं. त्यामुळे हे प्रत्येक नाटकातनं दाखवलं गेलेलं आहे की घराचं महत्व किती आहे, घरातल्या माणसांचं महत्व किती आहे. हे अशी ओळीने मग ती सामाजिक नाटकं आली, बरीच आली त्या काळामध्ये सुद्धा. 1991 90ला मला वाटतं आई रिटायर होते नाटक आलं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ना आई रिटायर होऊ शकते हा एक विचार समाजाला त्या नाटकाने दिला. किंवा ज्या आया घरामध्ये खूप काम करतायत त्यांनाही हा मेसेज मिळाला की आपल्याला खूप धावून धावून करायचं नाहीये, थोडं थांबायचंय आपल्याला. आणि मग त्या काळात साधारण सांगते मी 81-82च्या काळामध्ये प्रचंड नोकऱ्या बायकांना उपलब्ध झाल्या होत्या. म्हणजे वेगवेगळी इन्कम टॅक्स ऑफिसेस, सेल्स टॅक्स ऑफिसेस, LIC, इन्शुरन्स कंपन्या, बँका, बरोबर, म्हणजे अनेक निर्माण झाल्या होत्या. पण तरी सुद्धा ना या सगळ्यांनी, म्हणजे आत्ता ते रिटायर्ड झाले आहेत 40 वर्ष काम करून, या सगळ्या स्त्रिया, पण त्यांनी घरातलं करून बाहेरचं करणं हे त्यांनी केलेलं. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, दोन्ही जबाबदाऱ्या, ती कसरत त्यांना करावी लागली. तेव्हा असे पण प्रचंड मध्यम वर्गात पैसे नव्हते की प्रत्येक गोष्टीला आपण बाहेरचा सपोर्ट सिस्टीम मिळवू, तशी पण शक्यता नव्हती. आणि त्यामुळे ते सगळं करायचं, घरातलं धावपळ करायची आणि बाहेर नोकरी करायची, हे त्या करत होत्या. पण तरी सुद्धा ना त्यातनं एक आत्मभान जे होतं, पैसे आपण मिळवतोय याचं एक अतिशय छान असं समाधान त्यांच्याकडे होतं. त्याच्यातनं त्या म्हणजे स्वतः पैसे काही प्रमाणात तरी खर्च करू शकते, आईला हवे असतील तर मी देऊ शकते, अशा टाईपचं. किंवा मला स्वतःला आज वाटलं साडी घ्यावीशी तर ती घेऊ शकते. हा एक छान तो आदान प्रदान म्हणतो ना आपण, एक तर स्वावलंब आलं, स्वावलंब आलं, मी पैसे मिळते. पैशामध्ये ना खूप पॉवर आहे. तर ती पॉवर त्यांना मिळाली त्यावेळेला स्त्रियांना. आणि मग आलं ते चार चौघी की ज्याचं आता परत पुनरुज्जीवन झालं. बरोबर. 3 दशकं ते चाललंय तरी ते नवीन वाटतंय आज सुद्धा. प्रशांत दळवींचं नाटक आहे. प्रशांत दळवी. आणि खूप मोठी विजन असणार आहे त्यांच्याकडे. दळवींची नाटकं, त्याच्या आधी दळवींची नाटकं आली. दळवींना सुद्धा खूप मोठी विजन होती. दुर्गी म्हणून त्यांनी नाटक माझ्या अंदाजाने 70 ते 75च्या ह्याच्यामध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये सिनियर्सचं लग्न असं ते आहे. म्हणजे दुर्गी नावाची असते आणि ती ज्यावेळी लग्नाची असते तेव्हा तिच्या घराजवळ बाबूराव नावाची एक व्यक्ती राहत असते आणि तिला खरं म्हणजे आवडत असतं, पण तिचं लग्न दुसरीकडे होतं. आणि मग नंतर उतारवयामध्ये ती परत येते म्हणजे तिचे मिस्टर निधन होतं त्यांचं, आणि मग घरात तिला एकटं वाटतं, तिला मुलबाळ नसतं, म्हणून ती परत येते. आणि तेव्हा यांची पण बायको निवर्तलेली असते, त्यामुळे परत त्यांची भेट होते आणि ते एकत्र येतात. बरं. तर त्यावेळेला म्हणजे ही विजनच आहे ना की त्यावेळेला हे शक्य नव्हतं. कोणत्या साली होतं हे? साधारण माझ्या अंदाजाने 1980च्या आसपास होतं. तर ते समाजामध्ये म्हणजे कसं आहे की परत एकदा नाटकातनं ही समस्या समाजामध्ये आली. आज आता खूप या प्रश्नाला वाचा फुटलीये की सिनियर्सनी लग्न केलं पाहिजे, निदान लग्न न करता बरोबर राहिलं का ऍज अ कंपॅनियन म्हणून त्यांनी एकत्र तरी सुद्धा राहावं. आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सेप्टन्स आहे समाजाकडनं. त्यावेळेला तो नव्हता त्या काळामध्ये, पण दळवींना पण खूप छान विजन होती. आणि मग हे 81चं आपण म्हणतोय, 81 नाही 91चं चार चौघी 91चं आहे. तर तेव्हाची सुद्धा ती कॉलेजमध्ये जाणारी धाकटी मुलगी असते. तर ती आईला म्हणते की मला दोघांचे लग्न करायचंय, कारण एकाची सांपत्तिक स्थिती आवडते आणि दुसऱ्याची बौद्धिक दृष्ट्या तो कम्पॅटेबल वाटतोय. तर तेव्हा आई तिला म्हणते की तुझे आता सगळं म्हणतेस ना हे साधारणपणे 50 वर्षांनी येईल.
समाजामध्ये. वेळ लागेल, कारण अजूनही ते मान्य नाहीये अजूनही ते समाजामध्ये. मान्य नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आई अजून एक तिला संदेश देते की समाजाचा जो प्रवाह असतो वैचारिक, त्याच्या विरुद्ध पोहताना आपल्याला दमछाक होते, जी माझी झालीये आयुष्यभर. कारण लग्न न करता ती 3 मुलींना जन्म दिलेला आहे. वेगळ्या घरी राहते, वेगळ्या घरी राहते, 3 मुलींना जन्म देते. आणि ज्या वेळेला ती विद्याचा नवरा तिच्याशी भांडतो, खरं तर त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, पण तो म्हणतो तू तर अनवरच आहेस, तुझा जन्मच अनैतिक संबंधांमधनं निर्माण झालाय, तू मला काय नावं ठेवतेस. सो कधीतरी असं जेव्हा वादविवाद नवरा बायकोत होतं तेव्हा त्यांच्या जन्मापर्यंत ते पोहोचतं. तर ते त्यामुळे त्या आईला वाटत असतं की समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं इतकं सोपं नाहीये. खरंय, ते अवघड आहे आणि ते तुझ्याही तू ते भोगू नयेस असं म्हणून ती सांगते. म्हणून ती मुलीला सांगते की तू नको त्या वाट्याला जाऊ असं. किती पण हे विचित्र आहे ना की पुरुषांनी जर 2 घरं केली तर ते समाजामध्ये कुठेतरी कधीही करू शकतात, पण हे स्त्रीच्या बाबतीत मान्य होऊ म्हणजे जरी आता कसं आहे, त्याला पळवाट आहेत ना. 1955 साली द्विभार्या प्रतिबंधक कायदा आलाय. हो बरोबर. त्याच्या आधी सर्व उच्चभ्रू समाजामध्ये अंगवस्त्र ठेवलं जायचं. अंगवस्त्र म्हणजे एक बाई, रखेल म्हणूया आपण. अच्छा, अशी संज्ञा त्याला दिली होती. त्यामुळे घरात एक असायची बायको, हक्काची जी म्हणतो आपण ती, पण संतती नियमनाची साधनं नव्हती. बरोबर. त्यामुळे खूप बाळणपणं, हो, एका पाठोपाठ अशी व्हायची. म्हणजे 1 वर्ष गर्भारपण आणि 1 वर्ष बाळणपण, ह्याच्यामध्ये ती अडकलेली असायची. खरंय. आणि ते हा पुरुष मात्र मजा करायचा अंगवस्त्र वगैरे ठेवून. तर ही पण सगळी खूप विसंगती आपल्याला समाजामध्ये दिसते. आणि म्हणून मग तो कायदा आला द्विभार्या म्हणजे प्रतिबंधक कायदा. म्हणजे एका वेळेला तुम्ही एकाच स्त्रीशी लग्न करू शकता, घटस्फोट झाल्यावर मग तुम्ही दुसरं करू शकता. बरोबर. पण त्याला आता हे जे आपण 91चं नाटक म्हणतोय त्याला तर 2 घरं, म्हणजे लग्न नाही केलेलं पण तरी सुद्धा 2 घरं, विवाह बाह्य असं संबंध म्हणू आपण त्याला. आणि मग त्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची घटना घडली 1990 मध्ये. ग्लोबलायझेशन आलं आपल्याकडे, जागतिकीकरण. त्याला एक मराठीमध्ये छान शब्द आहे, खाऊजा. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. म्हणजे खाऊजा. ग्लोबलायझेशन. आणि आपल्याकडे अनंत वस्तू परदेशातनं यायला लागल्या, किंवा आपल्याकडे पण उत्पादन वाढलं. म्हणजे मला आठवत आहे, माझ्या लहानपणी अशा फळांनी भरलेल्या हातगड्या आम्ही कधीच पाहिल्या नव्हत्या, किंवा गुलाबाच्या गड्ड्या, फुलं असे जे विकायला असतात बाहेर अनेक ठिकाणी आपण बघतो, असं आमच्या लहानपणी कधीच नव्हतं. त्यामुळे कुठल्या मैत्रिणीच्या घरी गुलाबाची फुलं असतील तर फार अप्रूप वाटायचं. त्यामुळे हे जे 90 नंतर आपल्या देशामध्ये अनेक बाहेरच्या देशांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, खूप सारी वाहनं आली. स्कूटर तेव्हा एक बजाजची होती, एक पांढरा स्लेट, इतके 2च रंगांमध्ये होते. आता कसं जग रंगीबेरंगी आहे, खूप वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या आहेत, वस्तूंची रेलचेल आहे आपल्याकडे. म्हणजे नुसतं एक साधं क्रीम घेतलं आपण तरी त्याचे 100 प्रकार आहेत. अगदी भौतिकीकरण मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या प्रमाणावर. एक बायकांचे वेगळे, पुरुषांचे वेगळे, लहान मुलांचं वेगळं, हे परत त्याच्यामध्ये वेगळं आहे. तर त्याच्यातनं दळवींनी एक नाटक लिहिलं, प्रशांत दळवींनी, की ते 96 मध्ये आलेलं, त्याचं नाव चाहूल. अच्छा. आणि त्याच्यात असं स्पष्ट दिसतं की आपल्याला माणसापेक्षा वस्तूंना महत्व आहे. मी कुठलीही वस्तू, ऐवज त्याचं पहिल्यांदा संग्रह करायचा, आणि त्याच्यासाठी लोन काढायला लागलं तर काढायचं, चालेल, पण माणसाच्या भावना भरलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला प्रसंग असा आहे की ते नवीन घरी शिफ्ट झालेले असतात 2 जण, नवरा बायको, आणि खूप अशा पिशव्या भरलेल्या आहेत शिफ्ट झाल्यामुळे. आता ते लावायचंय सगळं त्यांना. आणि तेवढ्यात तो येतो ऑफिसमधनं आणि त्याचा मूड नाही हे कळतंय. ती विचारते त्याला का मूड नाही, काही नाही असंच, तो काही असं सांगत नाही. आणि मग तो तिला असं म्हणतो, आपण ड्रिंक्स घेऊया का. तर मग तेही कसं असतं माहिती, ह्या नाटकामधनं ना छोटे छोटे सामाजिक प्रवाह आपल्या लक्षात येतात. तर कुठलाही आता महत्वाचा विषय बोलायचा आहे की जो बोलता येत नाहीये, तर त्याला ड्रिंक्सचा आधार घ्यायचा. अच्छा. की आपल्या सहज होण्यासाठी, चित्तवृत्ती जरा सैलावतील, आपण बोलू शकू. आणि मग ते ड्रिंक्स घ्यायला बसतात आणि मग खूप बोलत असतात ते,
की किती गोष्टींची गरज नाहीये तरी आपण हे घेतलंय. म्हणजे शॅम्पू पण पाहिजे, मग त्या काय शॉवर जेल पण पाहिजे. तर मग तो म्हणत असतो की पूर्वी कसं माझे बाबा दाढी करायचे, तो एक गोदरेजचा साबण असायचा छोटा बार म्हणजे, आणि मग त्यालाच तो ब्रश लावून आणि आफ्टर शेव्ह नव्हतं तुरटीचा खडा फिरवायचे खरंच त्याच्यावर. पण आता 100 प्रकारची आफ्टर शेव्ह लोशन्स आली आहेत आणि आपण आपली लाईफस्टाईल खूप वाढवून ठेवली गरज नसताना. आणि मग त्याच घरावर न फिरवत असतात नजर, तर लक्षात येतं की सगळे वस्तू आपण घेतल्यात पण त्या कर्जावरती घेतल्यात. बर. आणि मग तो बोलता बोलता असं म्हणतो की माझ्या बॉसनी तुझी मागणी केली 2 रात्रींसाठी. हो. असं तो बायकोला सांगतो की खंडाळ्याला जायचंय त्याच्याबरोबर 2 दिवस आणि 2 रात्री त्याच्याबरोबर राहायचंय तुला. तर ती म्हणते तू त्याला काय सांगितलंस बॉसला तुझ्या? तर तो म्हणतो मी त्याला असं सांगितलं की मी उद्या सांगतो. अरे बापरे. आणि मग ती खूप भडकते. ती असं म्हणते असं का तू सांगितलंस? पण एक बिटवीन द लाईन्स किंवा पॉझेस आपण जे म्हणतो त्या पॉज मध्ये थोडासा मी काढलेला अर्थ असा आहे की जेव्हा मी मुलामुलींशी वागते बोलतेय अनुरूप मधल्या वगैरे आत्ताच्या काळानुसार, तर कदाचित ती म्हणू शकते की तू माझ्या वतीने तू निर्णय घेणारा कोण? हो बरोबर आहे. मला ठरवू दे ना काय करायचंय ते. आणि मग ते रात्रभर बोलत असतात, गप्पा मारत असतात आणि पहाट होते आणि खालनं हॉर्न वाजतो गाडीचा आणि ती बॅग भरून घराबाहेर पडते, निघून जाते. निघून मग ते 2 रात्री ज्या काही ठरलेल्या असतात त्याच्यासाठी ती बाहेर पडते. हो. मला हे अजून पटतच नाही. बर. तर हा एक परत शिफ्ट म्हणूया आपण, वैचारिक शिफ्ट जो आहे की माणसापेक्षा वस्तूंना महत्व जे मी म्हणलं वाढत चाललंय. चंगळवाद, भौतिकता ही आता तर शिगेला पोचलेली आहे, पण त्याची सुरुवात ही ग्लोबलायझेशन नंतर झालेली आहे. त्यातून तिच्याविषयीचा निर्णय घेऊन म्हणजे ती पुन्हा एक वस्तू असल्यासारखं की तुझं काय करायचंय, मी ठेवायचंय, कोणाला द्यायचंय, हाही विचार आला ना पुढे. नक्कीच आहे. त्यामुळे प्रशांत दळवींकडे परत ही विजन होती की पुढच्या काळात काय काय घडणार आहे. प्रशांत दळवींचं हे चाहूल बद्दल आता आपण बोललो, तर हा जो काळ आहे याच्यानंतर पुढे पुढे अजून वेगळ्या गोष्टी घडत गेल्या. 2004 मध्ये सिगारेट्स नावाचं नाटक आलं होतं, मनस्विनी रवींद्रचं, लेखिका होती ती. तर त्याच्यात 2 मुलं आणि 2 मुली हे कॉलेजमध्ये जाणारे आणि एकत्र गप्पा मारत असतात. एकदा एक मुलगा आणि एक मुलगी गप्पा मारत असतात. आता यातली जी मुलगी आहे तिला तो दुसरा मुलगा आवडत असतो जो आता उपस्थित नाहीये, पण ते दोघं गप्पा मारत असतात. मग ते म्हणतात आपण सिगरेट ओढून बघूया का, मला ठसका नाही लागणार, मला ती ओढून बघायची एकदा वगैरे असं म्हणून ती ओढून बघते. आणि मग बोलता बोलता ती त्याला म्हणते आपण सेक्स करूया का. बर. ते आपल्याला जमेल का हे कसं कळणार केल्याशिवाय. आणि मग ते घडतं त्यांच्यामध्ये. आणि मग हे तिला जो मुलगा आवडत असतो त्याला कळतं आणि त्याला ते अजिबात आवडत नाही. सो हा जो विरोधाभास आहे की एका बाजूला खूप ओपननेस आहे पण ऍट द सेम टाइम तो मुलगा ट्रॅडिशनल आहे. हो. म्हणजे त्या मुलीनी करणं ते त्याला आवडलेलं नाहीये, पण कुठेतरी स्वतःला जर अनुभव घ्यायचा असेल तर तो मला वाटतं घेऊ शकतो. पण म्हणजे हे त्याच्यामध्ये परत विसंगती आहे. आणि हा विचार खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे आला. आता तर तो प्रचंड बोकाळलाय. डेटिंग साईट्स ज्या आता आलेले आहेत त्याच्यामध्ये हेच आहे. आता प्रचंड प्रमाणामध्ये डेटिंग साईट्स आहेत, त्याच्यावर मुलं मुली रजिस्टर करतात, 1 नाईट स्टँड सारखं जातात. आणि त्याच्यामधलं जे एक साधारणपणे 20 वर्षापूर्वी एक म्हणजे हे जे नाटक आलं सिगारेट्स, त्यावेळची एक सेक्सॉलॉजिस्टचं म्हणणं असं होतं की स्त्रीचा प्रवास हा मनाकडनं शरीराकडे होतो आणि पुरुषाचा प्रवास हा शरीराकडनं मनाकडे होतो. आज यातलं काहीच उरलं नाहीये. 1 नाईट स्टँड मध्ये कुठलं मन नाही काय. खरंय. त्यामुळे या आठवड्यात हा माझा बॉयफ्रेंड, 15 दिवसांनी अजून वेगळा बॉयफ्रेंड. इतकं सहज आता घडतंय. आणि हे आत्ताच्या पालकांना माहितीच नाही. त्यामुळे मुलं मुली आई वडील एका पेजवर नाहीयेत. असतील तर मला वाटतं पालकांच्या मनामध्ये काय भावना येतील, कारण ते मागच्या पिढीचे आहेत, त्यांना डायजेस्ट, त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या नाहीयेत. तू म्हणतेस असं डायजेस्ट नाही होणार. नाहीच होत त्यांना. त्यामुळे हे जे सिगारेट्स नाटक होतं त्याच्यानंतर एक अतिशय महत्वाचं नाटक आलं, ते म्हणजे व्हाईट लिली नाईट रायडर. हो, अमृता सुभाष.
नंतर केलं. आधी सुरुवातीला रसिका जोशी करायची हा, रसिका जोशी होते. आणि मिलिंद फाटक, बर. असे 2 जण करायचे. तर त्याच्यामध्ये ही जी व्हाईट लिली होती, सोशल मीडियावरती तिने नाव व्हाईट लिली घेतलंय. बरं. पण आता व्हाईट लिली म्हटल्यावर जे आपल्या डोळ्यासमोर रूप येतं, म्हणजे नाजूक, गोरी, याच्या अगदी विरुद्ध असते ती. पण तिला कुठेतरी असं वाटत असतं की मी व्हाईट लिली सारखी असायला पाहिजे, तिच्या मनातली कल्पना. म्हणून तिने स्वतःचं नाव व्हाईट लिली घेतलं असतं सोशल मीडियावरती. आणि असाच एक मुलगा असतो की जो अत्यंत नेभळट, बावळट असतो, टक्कल पडलेला असतो, पण त्याला कुठेतरी पुरुषत्वाची कल्पना जी असते ती नाईट रायडरची असते त्याच्या मनातली. त्यामुळे तो स्वतःचं नाव सोशल मीडियावरती नाईट रायडर घेतो. अच्छा. आणि ते दोघं सोशल मीडियावरती भेटतात व्हर्च्युअली आणि खूप गप्पा मारतात. त्यांचं खूप छान जमतं गप्पा मारताना. आणि त्यांना असं वाटायला लागतं की आपण एकत्र भेटलं पाहिजे, आता प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. हा. आता कसं आहे, ह्याच्यामध्ये पण एक संदेश असा आहे की तुम्ही कितीही चॅट केलं तरी प्रत्यक्ष तुम्हाला भेटावं असं वाटतं. ही पण एक मानवी भावना आहे. अगदीच. की आपल्याला प्रत्यक्ष भेटता आलं तर किती छान होईल. त्यामुळे ते जरी व्हर्च्युअल भेटत होते तरी ते प्रत्यक्ष भेटायचं ठरवतात. आणि जेव्हा ते समोरासमोर येतात तेव्हा दोघांचाही भ्रमनिरास होतो. कारण ती त्याच्याकडे ऍज अ नाईट रायडर म्हणून बघत असते आणि तो तिच्याकडे ऍज अ व्हाईट लिली म्हणून बघत असतो. दोघांची व्यक्तिमत्व असतात जुळत नाहीत, पूर्ण टोकाची असतात. नाव घेतलेलं असतं त्याच्यापेक्षा. आणि ते समोरासमोर बसतात आणि कुठेच सूर जुळत नाहीत असं त्यांच्या लक्षात येतं. म्हणून ते दोघं असं ठरवतात आपण एकमेकांकडे पाठ करून आपले लॅपटॉप उघडून आपण चॅट सुरू करूया. आणि ते तसं करायला लागतात. आणि मग एकदम ते छान जमायला लागतं परत त्यांचं, कारण चॅटिंग मध्ये ते एकदम फ्री असतात. म्हणजे प्रत्यक्ष काहीच जमत नाहीये, पण हे असं बोलताना वेगळी प्रतिमा घेऊन बोलणं, करेक्ट, हे जास्त आनंददायक होत आहे. आणि डेंजर तर आहेच आहे. आणि हे आता चालूच आहे ना. हो. म्हणजे आता सुद्धा, आता तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर, मी आता फेसबुक हे यंग जनरेशन वापरतच नाही असं म्हणतात की ते थोडंसं वय वाढलेल्यांचं झालंय. अगदी अगदी. पण इन्स्टा आहे, ट्विटर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये हेच असतं की मला किती लाईक्स मिळाले, मला किती कॉमेंट्स आल्या. लग्न ठरतं तेव्हा सुद्धा जर तिने पटकन त्याच्या कॉमेंटला लाईक केलेलं नसेल तर त्याला आवडत नाही, व्हायचे वर्षा. आणि असंही होत असेल ना, जेव्हा लग्नाचा विषय येत असेल तेव्हा पहिली ही अकाउंट्स चेक केले जातात. ते तर होतातच. आणि जे तू म्हणतेस मग किती लाईक्स आहेत किंवा नाही, आणि माहिती पण शहानिशा केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ अनुरूपच्या साईटवरती एखाद्या मुलाचं लिहिलेलं ड्रिंक्स नो, तर ती मुलगी फेसबुक, इन्स्टा जाऊन अक्षरशः, मी उत्खनन म्हणते मी त्याला, की मागे मागे जात जात कधीतरी त्याच्या हातात ग्लास दिसत नाहीये ना, हे शोध घ्यायचा ह्याचा. सो हे जे म्हणलं मी व्हाईट लिली नाईट रायडर, त्याच्यानंतर एक 2014 मध्ये अतिशय महत्वाचं नाटक आलं, योगेश सोमणनी लिहिलेलं, एकदा पावन न करून. असं नाटक नाव होतं त्या नाटकाचं. आणि त्याच्यामध्ये 2 जण, एक मुलगा एक मुलगी, लिव्ह इन मध्ये राहत आहेत. आणि ती IT आहे, तो काहीतरी असा फ्रीलान्सिंग काम करणार आहे. आणि तिच्या पिरियड्स चुकतात. आणि तिच्या ते लक्षातच येत नाही, कारण ती इतकी कामात बुडलेली आहे, त्याच्यामध्ये पिरियड्स चुकलेले तिच्या लक्षातच येत नाही. आणि ऑलमोस्ट 2.5-1 महिने होतात नाही तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्याला दिवस गेलेत. अरे चा. आणि मग जेव्हा ती त्याला हे सांगते त्यावेळेला तो म्हणतो की याच्यासाठी नव्हतो लिव्ह इन मध्ये राहिलेलो आपण, हे असलं काही नकोय मला लपडी, मी चाललो, झटकून टाकले. असं म्हणून तो बॅग भरतो लॅपटॉपची बॅग. म्हणजे त्याच्यात एक असं दाखवलंय की यंग जनरेशनला नातं तोडायचं म्हणजे काय, लॅपटॉपची बॅग उचलायची आणि कपड्याची बॅग उचलायची की चला संपलं. आणि मग ती आजीला फोन करते, तिच्या आईवडिलांनाही पटत नसतं की ही लिव्ह इन मध्ये राहते वगैरे, तर ती आजीला फोन करते. आणि मग आजी येते, आजी देवगडला वगैरे राहत असते. आणि आजी येते आणि मग ती म्हणते हे कसं काय घडलं असं, तर ती म्हणते काय करणार, भयंकर प्रेशर होतं, टेन्शन होतं. ती म्हणली टेन्शनचं तू काय सांगतेस मला, आम्हाला काही कमी टेन्शन होतं का? हो ना. तुझा आजोबा ज्या वेळेला आजारी पडला आणि बेशुद्ध झाला त्यावेळेला देवगडपासून गाडी चालवत मी त्याला कोल्हापूरपर्यंत घेऊन आले होते. मला नव्हतं टेन्शन, पण आम्ही भानावर होतो. तुम्ही सगळं भान हरवून बसलेला आहात. तर आणि 2.5 महिने झाल्यामुळे डॉक्टर अबॉर्शनला नकार देतात. आणि तेव्हा पहिल्यांदा तिच्या लक्षात येतं की काहीही केलं, डिलिव्हरी होऊन दिली,
किंवा अबॉर्शन केलं तरी आपल्या शरीराशी खेळलेत. हो, नुकसान तिचंच होणार आहे. स्त्रीचं नुकसान होतं ह्या सगळ्यात. पुरुष नामानिराळा राहूच शकतो, खरंय. कारण निसर्गाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला टाळता येतच नाहीत. पण जिथे आकर्षण आहे तिथे ह्या गोष्टी होणार. आणि त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने स्वतःला जपलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. हे खूप महत्वाचा एक संदेश त्याच्यात नक्कीच आहे. म्हणूनच अजूनही हे लिव्ह इन रिलेशनशिप तितके स्वीकारत नाहीये कोण. नाहीये. आणि समाजाची म्हणजे लिगली मान्यता आहेत, आपण समाजाची मान्यता नाहीये त्याला. कारण हे धोके आहेत ना त्याच्याबरोबर येणारे. आणि कोणीही ना म्हणजे मुलं मुली सुद्धा जी म्हणतायत ना लिव्ह इन मध्ये राहूया, ती कुणीही तहयात राहूया म्हणून राहत नाहीयेत. ते स्टेपिंग स्टोन म्हणून त्याचा वापर करतात की आमचं जमलं तर आम्ही लग्न करू पुढे. पण मग असे अनुभव घेत तरी किती राहणार. आता कसं आहे माहितीये का, हा परत एक त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. ज्या क्षणी त्यांच्या हे लक्षात येतं की हा अशा कुठल्याच गोष्टींमध्ये सेटलमेंट नाहीये, मग ते लग्नाकडे वळतायत. त्यामुळे लग्नाचं वय ऑलरेडी पुढे गेलेलं आहे, पण लग्न नकोच करायला असं म्हणत नाहीये कोणी. म्हणजे इव्हन डिवोर्स झालेली माणसं सुद्धा परत लग्नासाठी येतात. तेव्हा मला खूपच आशा वाटते की लग्न संस्था ही अजून आपली बळकट आहे. म्हणजे अजूनही कुठेतरी जोडीदार आपला हवा आणि हक्काचा हवा. कसं ना, सोबत तर हवीच, कुठल्याही माणसाला गरजेची आहे. माणूस प्राणी म्हणतो आपण त्याला, की आपल्याला सोबत मानसिक गरज आहे. आणि लग्नाने अनेक गोष्टी साध्य होत आहेत. लग्नाने एक सुरक्षितता मिळते, निश्चित. सोशली आपल्याला एक स्थान मिळतं, एक माणूस मिळतो, हक्काचा जोडीदार मिळतो ज्याच्याशी आपण शेअर करू शकतो. आपल्याला उशीर झाला तर घरात आपली कुठेतरी वाट बघायला आहे, याचंही एक मानसिक समाधान असतं. फक्त माझी आत्ताच्या पालकांच्या बद्दल एक तक्रार आहे. ती तक्रार अशी आहे की लग्नाने मला खूप छान वाटलं हा मेसेज अजून पालकांकडनं जात नाही. पालकांना पण असं वाटतं, अरे बापरे आता तुझं लग्न करायचंय, म्हणजे वा आता मस्त तुझं लग्न करूया आपण, असं कोणीच म्हणत नाही. कुठेतरी ती जबाबदारी आहे आणि त्याचा एक ओझं वाटतं. म्हणजे आता आपण अगदी लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो की लहान मुलांना आपण सांगतो ना, मी हे खाल्लंय बरं का, मला खूप आवडलंय, तू पण खा. हे त्याच्यासारखंच थोडंफार आहे की नाही. आई वडिलांनी त्यांचे अनुभव जे चांगले आहेत ते जर पुढच्या पिढीपर्यंत, आणि लग्नाने चांगलं पण झालंय ना, असं नाहीये ना की सगळंच मला सोसावं लागलंय, भोगावं लागलंय, असं काही नाहीये. अशी उदाहरणं खूप कमी आहेत की जेन्युइन त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, मानसिक काहीतरी आजार निर्माण झालाय, किंवा आधी शारीरिक होता सांगितला नाही, किंवा व्यसन लागलंय की जे नंतर लक्षात आलं. असे जेन्युइन जे प्रश्न आहेत ना ते खूप कमी आहेत. बरोबर आहे. परंतु हे जे नंतरच आहे, इगोनी निर्माण होणारे प्रश्न, मी आता अनेक फॉर्म्स बघते की नाही डिव्होर्सचे, तर ते वैचारिक मतभेद हे 80% लिहिलेलं असतं. पण 100% कुणाचे विचार जुळतात. एक्झॅक्टली. प्रत्येक व्यक्ती वेगळी. ते कसं आपण कसं ते जाणून घ्यायचंय हा पण भाग त्याच्यात येतो. खरंय. तर हे 2014चं, आणि माझा थिसिस 2018ला संपतोय. शेवटचं नाटक घेतलं होतं मला काही सांगायचंय. त्याच्यामध्ये 2च पात्रांचं नाटक आहे. नवरा बायको आहेत ते 2 जण, लहान आहेत, यंग आहे अतिशय. आणि ती असं म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचंय. हेच नाव आहे नाटकाचं. आणि तिची जी आई असते तर त्या आईबाबांचं फारसं पटत नसतं. बरं. म्हणजे शारीरिक दृष्ट्या असं फार आकर्षण त्याच्यामध्ये नसतं. तर ती त्या फ्रस्ट्रेशन मधनं एका स्वामींकडे जात असते. अच्छा. आणि त्या स्वामींच्याच प्रेमात पडते, आणि स्वामींपासून तिला मुलगी होते, तीही मुलगी. बरं. आणि मग तो जो त्यांच्या रिलेशनशिप मध्ये अंतर पडतं नवरा बायकोच्या, आणि तो म्हणतो म्हणजे तुझी जन्म अनौरस आहे. म्हणजे जो विवाह बाह्य आहे तो अनौरस आहे. त्याच्यावरती म्हणते असं नाहीये, ते दोघं मनाने एकत्र आलेत आणि मी निरोगी आहे, हेल्दी आहे, तर तू कसं काय मला अनौरस म्हणतोस. खरंच. हे सगळेच प्रश्न खूप विचार करण्यासारखे आहेत. पण किती पटकन पुरुष त्याच्यावरती लेबल लावून टाकतो ना नवरा बायकोच्या. आपल्या समाजाची ती प्रथा आहे. आणि हे म्हणजे हे जे काही तू सांगितलंस आता की बुवाबाजी, भोंदूगिरी, ह्याच्यातल्या अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर, आणि आता त्या जास्त वाढल्यात, कारण इन्सिक्युरिटी आणि भीती आहे खूप. हो. तू ही नाटकांमधली स्थित्यंतर खूप छान पद्धतीने सांगितलीस अगदी. तर आता अनुरूप मध्ये जेव्हा तू जवळजवळ 3 पिढ्या तू बघितल्यास अनुरूप मध्ये, ह्याच्यामध्ये काय असं विचारांमध्ये तुला स्थित्यंतर जाणवतात, काय बदल झालेले? एकतर
कार्यपद्धतीबद्दल बोलूया आधी, की सुरुवातीला ती रजिस्टर्स होती हो आणि असं वाटायचं की एक 10 बाय 10ची खोली असली की विवाह संस्था म्हणण्यापेक्षा वधूवर सूचक मंडळ सुरू करता येतं, अगदी अशी कल्पना होती. आता नंतर सुद्धा लोकांना असं वाटत होतं एक छोटी वेबसाईट तयार केली की वधूवर सूचक चालू करता येतं. पण विवाहामध्ये इतकी स्थित्यंतरं झालेली आहेत वैचारिक जे आपण म्हणतोय ती, तर त्याचं कुठेतरी अभ्यास हा जी व्यक्ती विवाह संस्था चालवते तिचा असला पाहिजे निश्चितच. म्हणजे समाजामध्ये आणि अपडेट राहणं, वधूवरांच्या विचारांबरोबर अपडेट राहणं, पालकांच्या विचाराबरोबर स्वतःला ताडून बघणं, हे करणं खूप गरजेचं असतं. तर हा संबंध कार्यपद्धती, रजिस्टर्सवर आज वेबसाईट, ऍप हो इथपर्यंत आलोय आपण. पण तरीही आम्हाला असं वाटतं की पर्सनल टच हा अत्यंत महत्वाचा आहे. गरजेचंच आहे. तुम्ही फक्त व्हर्च्युअल वेबसाईटवरनं बघा आणि लग्न जमवा, तशी जमतातही लग्न, पण तरी सुद्धा आपला एक चेहरा असणं विवाह संस्थेला हे खूप आवश्यक आहे. आणि मग त्याच्यामध्ये काउन्सिलिंग, गायडन्स सेशन ही पण कार्यपद्धतीमध्ये झालेला बदल आहे. की तुमचं प्रोफाईल तुम्ही वेबसाईटवरती कसं तयार करा, ऍपवरती कसं दिसलं पाहिजे. आमच्या वेबसाईटवरती 10 फोटो ठेवता येतात प्रत्येक मुलाला किंवा मुलीला. अच्छा. तर तो पहिला फोटो कसा असला पाहिजे, दुसरा कसा असला पाहिजे, किंवा आता तू मुलगा मुलगी बाहेर भेटण्याचं प्रमाण हल्ली खूप आहे घरीपेक्षा, तर त्या भेटीमध्ये सुद्धा पहिल्या भेटीत तुम्ही काय बोला, दुसऱ्या भेटीत काय बोला, तिसऱ्या भेटीत काय बोला, हे सुद्धा आम्ही गाईड करतो. बरं. कारण ते लक्षात येत नाही. आता एक गंमत, मी मध्यंतरी एक रील केलं होतं, त्याच्यात असं सांगितलं होतं की एक मुलगा मुलगी भेटले बाहेर आणि मुलांनी विचार न करता गेलेले असतात, मुलगे म्हणजे एस्पेशली विचार न करता गेलेले असतात. मग आता बसल्यावरती काहीतरी विचारायचं म्हणून ते विचारतात, स्वयंपाक येतो का तुला? आता हे वाक्य तिला ऐकू येतं की ह्यांना कामवली पाहिजे. अतिशय चुकीचा प्रश्न. त्यामुळे हा जो काही बदल आहे हा गेल्या, मला असं वाटतं 15-20 वर्षामध्ये, गेल्या 500 वर्षात झाला नसेल एवढा बदल आहे आता. आणि सर्वार्थाने टेक्नॉलॉजी खूप टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर बदल झाला, प्रचंड टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता AI वगैरे आहे. अगदीच. मग हे सगळं जरी आलं तर रोबो आहेत जिकडे तिकडे. म्हणजे आता मध्यंतरी मी US ला गेले होते, तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तर तिथे प्रत्येकाच्या टेबलवरती एक हे होता, आयपॅड होतं आणि त्याच्यावर तो मेन्यू येत होता आणि तिथे आपण ऑर्डर द्यायची होती. कोणी तुमच्या इथे माणूस येत नाही, ऑर्डर घेत नाही तुमची किंवा सांगत नाही हा पदार्थ छान आहे बरं का, असंही काही नाही. नो पर्सनल टच, ह्युमन इंटरव्हेन्शन इथेही नाही, अजिबात नाही. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर एक असा साधारण 3 फूट 4 फुटी रोबो आहे आणि त्याला असे ट्रे आहेत आणि तो तुमचं डिश घेऊन येतो. अच्छा. म्हणजे वेटर ही संकल्पना पण रद्दबातल. हो, एकदमच. हे अगदीच म्हणजे आत्ता घडलेलं. मी नुकती गेले होते आत्ता 2 महिन्यापूर्वी, तेव्हा मी पाहिलं. तेव्हा म्हटलं अरे म्हणजे कुठेही बोलायचं, सांगायचं असं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. खरंच आहे. हाही मोठा बदल झाला. हा सगळा कार्यपद्धतीत झालेला बदल आहे. वैचारिक बदल तर आपण बोललोच की कशा पद्धतीने वैचारिक बदल घडलाय, की वन नाईट स्टँड आहे, लिव्ह इन मध्ये आवडतंय राहायला, डेटिंग साईट्स आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, लग्नाचं वय खूप पुढे गेलंय. त्याचं काय कारण असं? खरं बघायला गेलं तर आपण जसं पूर्वी म्हणायचो की जसं 20व्या वर्षी सुद्धा माणसाला असं किती भान येतं आणि आताही बघितलं जातं की मला जर लग्न करायचंय तर स्थिरस्थावर आहे का, त्याच्याकडे काय किमान गोष्टी आहेत, ह्याच्यानंतरच होणार. आणि 20व्या वर्षी कोणीच सेटल होत नाही, जेव्हा खरं तर ह्या भावना जास्त. कसं आहे, त्याला काही सामाजिक कारणं पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी जे म्हणलं 81 मध्ये खूप साऱ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या 80-81 मध्ये, तेव्हा माझी पिढी 20व्या वर्षातच होती आणि आम्हाला लगेच नोकरी लागली आहे. त्यामुळे 1 डिग्री नोकरी लावायला मिळायला पुरेशी होती. आज ती परिस्थिती नाहीये. आज तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करावंच लागतं. आणि IT फील्ड आल्यामुळे IT मध्ये पैसे खूप मिळतात. त्यामुळे पैसे मिळवून देणारी जी फील्ड्स आहेत त्याच्याकडे ओढा जास्त आहे. म्हणजे परत आपण मागे गेलो समजा 90 मध्ये ग्लोबलायझेशन, तिथनं प्रचंड पैशाला महत्व आलं. तर पैशाला महत्व आल्यामुळे सगळ्याच गोष्टी म्हणूया आपण ह्या अर्थकेंद्री झाल्या. त्याच्यातनं विवाह सुटणं शक्यच नाहीये. खरंच आहे. त्यामुळे विवाह पण अर्थकेंद्री झालाय. म्हणजे अगदी वाईट शब्द आहे पण मार्केट येते, बाजार येतो. सगळी सुख विकत घ्यायची आहेत
तर त्याच्यासाठी पैसा हवाय, पैसा त्या हवा सुखाच्या आणि पाठी जाऊ. याची पूर्ण कल्पना आताच्या मुलींना व्यवस्थित आहे. म्हणजे एका मुलीला मी विचारलं, अगं म्हणजे एवढं मोठं पॅकेज तुला काय पाहिजे त्याला? ती म्हणली, आता ज्युनियर केजीला ऍडमिशन घ्यायचे तर 2-2 लाख रुपये लागतात. खरंच आहे. सो हे असं कुठेतरी ना विचार, पैसा, म्हणजे तिथे आपण निगोशिएट करूच शकत नाही. किंवा म्हणून ते कोरोनाच्या वय पुढे काळामध्ये जातं. मला उगीच भाबडी आशा होती की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना कळलंय की आपली गरजा कमी ठेवल्या तर आपण आनंदात राहू खरंच आहे, शकतो. आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत त्या. पण तेव्हा मला असं वाटलं होतं 20 माणसात लग्न, 25 माणसात लग्न होत होती, तर हे आता जरा कंटिन्यू होईल अशी मी म्हणून भाबडी आशा म्हणलं. काही नाही, कोरोना संपल्यावर परत 8-8 दिवसाची लग्न सुरू झाली आहेत. पुन्हा तेच सोहळे मॅरेज आणि इव्हेंट किंवा वेडिंग आणि मॅरेज याच्यात जो फरक आहे तो आमच्या प्रत्येक कार्यक्रमातनं, आमच्या बोलण्यातनं येतो. आता समजा मला मुलगी आहे आणि माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर पहिल्यांदा विचार होतो हॉल कुठला घेऊया. म्हणजे आपण सोहळ्याचाच विचार जास्त करतो. कारण त्याची सुद्धा बुकिंग मला वाटतं 1-1 वर्ष आधी करायला लागतात. पण मॅरेज करण्यासाठी माझी मुलगी मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या तयार आहे का, हा विचार पहिल्यांदा खरं तर यायला हवा. इव्हन मुलगा सुद्धा. कारण परत थोडंसं मागे गेलं तर लक्षात असं येतं की माझ्या पिढीमध्ये घरातल्या प्रचंड कामांच्या जबाबदाऱ्या होत्या आमच्याकडे. म्हणजे एक मुलीला लग्नासाठी आई तर तयार करायची, पण शाळा पण मागे नव्हती. बर. म्हणजे माझी शाळा हुजूरपागा होती, तर माझ्या शाळेमध्ये वार्षिक परीक्षेला प्रॅक्टिकल असायचं. म्हणजे 5वीला आम्हाला खमंग काकडी, 6वीला गोडाचा शिरा, 7वीला तिखट मिठाचा सांदा, हे आम्हाला परीक्षेला होतं. मग त्याची प्रॅक्टिस घरी करायची खूप. हो. मग शिवण असायचं, विणकाम असायचं, हे सगळं शाळेमध्ये घडायचं ना. तर त्यामुळे शाळा पण तयार करायची, पण मुलींना तयार केलं जायचं. मुलांना आपण कधीच केलं नाहीये. आता मुली नाही करत नाही, मुलांनाही नाही करत. त्यामुळे मुलींचे एक्सटेंडेड संसार आई वडिलांना करावे लागतात. हो. तर तू मगाशी जे सांगितलंस की वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा, ह्याचंही सुद्धा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता की काय फोटो पाहिजे किंवा अजून काय काय तिथं लिहिलं पाहिजे. हे सगळं जरी झालं, ह्या गोष्टी जुळल्या, विचार जुळले, स्वभाव जुळले, तरी सुद्धा कुठेतरी अजून कुंडली किंवा पत्रिका, मॅचमेकिंग म्हणूया आपण, हे अजूनही याचा आग्रह धरला जातो प्रचंड प्रमाणात. म्हणजे हे जरी जोडलं असलं तरी सुद्धा, सगळं असलं तरी सुद्धा कुंडली बघणं, पत्रिका बघणं, पण हा मानसिक कमकुवतेचा भाग आहे. आणि फलज्योतिष सांगणारी जी मंडळी आहेत त्यांनी ते खूप रुजवलंय समाजामध्ये की अमुक एका राशीची व्यक्ती ती अशीच वागणार. ऍक्च्युली असं नाहीये ना. म्हणजे 12च राशी, त्याच्यामध्ये तुम्ही विभाग होता सगळ्यांचे स्वभाव, असं नाही होऊ शकत. स्वभावाला कंगोर आहेत प्रत्येकाच्या. एखादी व्यक्ती खूप रागीट आहे असं म्हणलं तरी नाडकर्णी सरांनी आम्हाला शिकवताना असं सांगितलं होतं की भावना नगरी असं त्याला नाव दिलं होतं त्यांनी. आणि एक 6 मजली बिल्डिंग आहे समजा, आणि ती अँगर बिल्डिंग आहे. अच्छा. असं जर आपण गृहीत धरलं तर प्रत्येक मजल्यावरचा राग वेगळा आहे. म्हणजे हा राग कुठल्या मजल्यावरचा आहे? करेक्ट. म्हणजे तळमजल्याचा राग आहे तो जुजबी, चिडचिड, तात्पुरता चिडचिड. आणि 6व्या मजल्यावरचा राग म्हणजे तळ पाहिजे आग मस्त. तर आपण कुठल्या मजल्यावरती आहोत? किती छान उदाहरण आहे. खूप मस्त आहे. म्हणजे हँडलिंग इमोशन्स हा जो भाग आहे ना, हा आपल्याला स्वतःला तपासता आला पाहिजे की नेमकं काय चाललंय माझ्या आतमध्ये. मला कुठली भावना आहे नेमकी आता माझ्या मनात, हे ओळखता पण अनेक वेळेला येत नाही. पण मग असं कोणी मुलगा किंवा मुलगी असं सांगत नाही का की नाही आता एवढ्या गोष्टी मला ठीक आहे, त्याच्या पुढे काही मला फार गरज नाही अजून काही पडताळून बघण्याची, तर मला हे नाही पाहायचंय? एक सांगू का, अजून बघू हा एक कन्सेप्ट आहे. मार्केट मी जे म्हणलं ना, तेच मी आता म्हणणार होते की दुकानातल्या वस्तू आहेत की आता ह्या 4 साड्या मी अजून तो एक पण अजून तिकडली काढा, हो तिकडची बघू दे, हा पदर, हा काठ, तो रंग, सेम अप्लाइज हिअर. म्हणून ते माणूस आणि वस्तू परत परत तो मला संबंध जोडावा असा वाटतो. म्हणूनही लग्नाला जी येतात त्या मुला मुलींना उमेदवार त्या लग्नाच्या बाजारातले असंच म्हटलं जातं. त्यामुळे पण लग्नाचं वय पुढे गेलं. हो. म्हणजे डबल ग्रॅज्युएट व्हायला लागतं, तोपर्यंत 24-25 वय उजाडतं. मग त्याच्यानंतर जॉब,
मग जॉब मिळाल्यानंतर ती मुलगी आईला म्हणते, अगं आत्ता तर जॉब मिळालाय, मला राहू दे ना जरा मोकळं. म्हणजे कसं आहे की आपल्याकडे ना काही काही जोड शब्द आलेत. जोड शब्द म्हणजे लग्न म्हणलं की बंधन, लग्न म्हणलं की स्वातंत्र्य जाणार, लग्न गाठ. म्हणजे असे शब्द जोडून येतात ते, म्हणजे सिंगल सिंगल नाही येत ते. आणि मग असं म्हणलं जातं की नाही, मला मोकळं राहू दे, याचाच अर्थ असा माझं स्वातंत्र्य जाणार आहे लग्नानंतर. इथे आईने सांगणं अपेक्षित आहे असं नसतं. आपल्याला नवीन घरात गेल्यावर सुद्धा स्वतःचं स्वातंत्र्य जपता येतं. फक्त त्यासाठी जे स्किल लागतं ते शिकून घेणं की झालं. बाकी काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. पण मग मुली असं म्हणणार नाही, मला 2 वर्ष मोकळं राहू दे, मग बघू लग्न बिग्न. आणि अजून एक त्याच्यात भाग असा आहे की त्यांचा मुलगा काय मुलगी काय, म्हणजे त्यांचं सगळं विनासायास छान होत असतं. म्हणजे परवा एक आई आली होती, त्यांची मुलगी आता जवळपास 29 वर्षाची आहे. तर ती अत्यंत चिंतेत होती, कारण त्या आले होते ते रविवार होता. तर त्या म्हणल्या आता आज रविवार आहे ना, ती 12 उठणार नाही. मग कधीतरी संध्याकाळी अंघोळ, मग नंतर मित्रमैत्रिणी, आणि मग सोमवारपासून ऑफिस सुरू. तर ती 10:30 ती कुठल्या तरी एका बँकेत आहे कामाला. तर 10:30ला बँक असते, ती घरातनं काही जवळ आहे, 15-20 मिनिटाच्या अंतरावर बँक आहे. तर ती 10, 10:15, 10:10 वगैरे अशी निघते घरातनं. 9ला उठते, स्वतःच आवरते, आईने डबा भरलेला असतो तो उचलते आणि घेऊन जाते. आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तिच्या कपाटामध्ये तिच्या कपड्यांची थप्पी येऊन पडलेली असते. आता हे जर आयुष्य चालू आहे तर हे आयुष्य बिघडणार ना, काही गोष्टी स्वतःला कराव्या लागणार. त्याची भीती वाटते. ती इन्सिक्युरिटी आहे. मुलग्यांना पण ही इन्सिक्युरिटी आहे, कारण मुलांना काहीच येत नाहीये. आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्याकडनं अपेक्षा केल्या जातात, किंवा माझ्याकडे येतात पोस्ट मॅरिटला आई वडील पण येतात मुलगा सुनेसाठी. तर ते म्हणतात तिला काहीच येत नाहीये, तर तुमच्या मुलाला काय येतं ते सांगा. हो, तर त्याला काय यायला पाहिजे असं ते विचारतात मला. आई बाबडा प्रश्न. खरंच आहे. तू मध्ये एकदा बोलताना म्हणाली होतीस की स्त्री घराच्या बाहेर पडली किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलीये, पण अजूनही मुलगा हा घरात आलेला नाहीये. म्हणजे हे चित्र अजूनही तितकंसं बदललेलं नाहीये. आणि एक उदाहरण देते. एकाच घरात आई, मुलगा आणि मुलगी आहेत, मोठे झालेले. आईने असंच 80च्या दशकात बँकेत नोकरी केलेली आहे, घरातलं सगळं आवरलेलं आहे, घरातलं सगळं करून नोकरी केली अनेक वर्ष. तर त्यावेळेला तो मुलाला असं वाटतं आईने नाही का केलं, मग माझ्या बायकोला काय प्रॉब्लेम, काय हरकत आहे. आणि मुलगी असा विचार करते आईला केवढा कसरत करावी लागली, मी हे कधीच करणार नाही. किती 2 दृष्टिकोन दिसून एक्झॅक्टली. एकाच घटनेकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन येते. आणि जनरल आम्ही बरेचदा मुलामुलींची जनरल गप्पा मारते, त्यातनं येतं बाहेर. आणि मग बोलता बोलता मी त्याला म्हटलं तू काही घरी काम करतोस का सकाळी. तर तो मला म्हणला हा मी डाएट करतोय सध्या, आता माझे स्प्राउट्स वगैरे मी बनवतो. अच्छा, मी करतो ते. तर म्हटलं किती वाजता उठतोस, तर तो म्हणला 7 वाजता उठतो. तर म्हटलं एखाद वेळेला असं करता येईल करे तुला, की आता छान थंडीचा सीझन आहे आणि खूप गाजरं छान येत आहेत आत्ता, लाल छान. तर वडिलांना गाजर हलवा आवडतो म्हणून जरा कधीतरी 6ला उठून आज मी गाजर हलवा करून ठेवलाय तुमच्यासाठी, फक्त 1 तासाच्या झोपेच्या त्यागामध्ये. तर असं जमेल का तुला करायला. तर तो असं 2 क्षण स्वस्थ बसला, पॉज घ्यायला मोठा, आणि तो म्हणलाय हे मला सुचलंच नाहीये कधी, आणि मला कोणी सांगितलंच नाहीये. म्हणजे हा विचार कधी आलाच नसेल त्याच्या डोक्यामध्ये की मी माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, की ज्याला फार लागणार नाहीये, फक्त 1 तासाची झोप सॅक्रिफाईस करायचे, बाकी काहीच नाहीये करायचं. आणि मग ज्या वेळेला आपण तो गाजर हलवा करायचा तो मग कसा करायचा, मग इन्स्टंट पद्धतीने कसा करता येईल, पटकन कसा करता येईल, हे नंतरचे येणारे विचार आहेत ना डोक्यात. पण जोपर्यंत तुम्ही तिथे पोचलाच नाही आहात, ते त्याला मी म्हणलं की अरे हा जो ओलावा आहे ना म्हणलं नात्यातला, हा ओलावा खूप महत्वाचा आहे, आणि या ओल्यावरच संस्कार टिकतात. अगदी खरं आहे. आणि त्यातून नातं वृद्धिंगत होत जातं. तर नातं आपल्याला जमवायचंय, त्याला पैसे नाही लागत. नक्कीच. त्याला ओलावा जरी दाखवला, करेक्ट, एवढं भावना जरी समजून घेतली, म्हटलं तू कल्पनेने सांग मला की तुझ्या वडिलांना कसं वाटेल, आईला कसं वाटेल, आईला किती आनंद होईल.
मला तर वाटतंय नेहमीची जी आई असेल ती पदर खोचून पटकन त्याच्या हातातनं गाजरं ओढून घेईल. तू कुठे करतोस? मी तेही करते. आहे, पण असं करेल. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सांगतो मुला मुलींना की तुम्ही एरवी आई वडिलांच्या मताप्रमाणे करता का? तुम्ही तुमची साईड निवडलीत, तुम्ही तुमची नोकरी चूज केलीत, तेव्हा काही आई वडील सांगतील त्या पद्धतीने तुम्ही केलं नाहीयेत. मग पत्रिका बघायची आहे किंवा आता हा जो प्रसंग आहे, अशा वेळेला आई वडिलांच्या मागे का लपायचं? अगदी खरंय. तुम्ही का नाही सांगणार आई सोयीस्करपणे. वडिलांना की मला अजिबात पत्रिका बघायची नाहीये आणि ही मुलगी मला आवडली, मला याच मुलीशी लग्न करायचंय, असं का बरं सांगितलं जात नाही? मग तेव्हा मात्र आई वडिलांचा पदर धरायचा. सोयीस्करपणे वागायचं. सोयीस्कर आहे. आणि वय वर्ष 29, 30, 31, 32 हो, मॅच्युरिटी आहे ना, म्हणजे म्हणूया आपण असायला हवी. असायला हवी आणि ती यायला हवी शिक्षणाने. आणखीन तुम्ही जे कुठे बाहेर फिरता एक्सपोजर आहे. एक्झॅक्टली. एक्सपोजर आहे. अगदी सुरुवातीला आपण जे बोललो की कुठलीतरी काका मावशी असायचे की जे स्थळ सुचवायचे किंवा कुठल्या तरी लग्नामध्ये असं दिसून यायचं की एखादी उपवर मुलगी आहे, हो, उपवर मुलगा आहे. आता कोणी असं सुचवताना फारसं दिसत नाहीये. म्हणजे अनुरूप आहे अशा संस्था आहेत, विवाह संस्थांमध्ये जाऊन नाव नोंदवणं किंवा माहीत असलं तरी सांगत नाही कोणी. की ती जबाबदारी कोणी घेत नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक पहिलं कारण असं आहे की फ्लॅट संस्कृती. सगळ्यांची घरं बंद असतात. ज्या वेळेला पूर्वी वाडा संस्कृती होती त्यावेळेला सगळी वाड्यातली घरं मोकळी होती, दरवाजे उघडे होते. मला आठवतंय मी वाड्यातच राहिलेली आहे, तर डबाई स्पेस, लपंडाव हे जेव्हा खेळ असायचे आणि आम्ही कुणाच्याही घरात लपायला आम्हाला मुभा होती. इतकंच नाही तर ज्या घरात लपलेलं ती काकू समजा तिथली वडे तळते, बटाटे वडे, तर हात घालून ते धुळीनी माखलेले हात घालून वडे खायला पण परवानगी होती. त्यामुळे हे राहिलं नाही आता. दुसरी गोष्ट महत्वाची, माणूस आत बाहेर सारखा नाहीये. माणूस घरी वेगळा वागतो, बाहेर वेगळा वागतो. त्यामुळे आपल्याला अंदाजच येत नाही हा माणूस नेमका कसा आहे. बरोबर आहे. मग एखादा मुलगा काय किंवा मुलगी काय रात्री घरी आल्यानंतर रोज 2 पेक पीत असेल तर तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमलात तरी सुद्धा तुम्हाला हे कळणार नाही. किंवा व्हॉट्सअपनी एखादा माणूस फ्लर्ट करत असेल, एखादी मुलगी फ्लर्ट करत असेल, तुम्हाला कळणारच नाही त्याची भूमिका कशी आहे. आणि आता जे नाटक आपण म्हणलो व्हाईट लिली अँड नाईट रायडर, की तुमची जी काही तुम्ही आहात त्याच्यापेक्षा एक वेगळी प्रतिमा जर लोकांच्या समोर असेल तर त्याच्यावर आणि तुम्ही खरे त्याच्यामध्ये मानणारच नाही. सायकोलॉजीत जी कन्सेप्ट आहे परसिव्ड सेल्फ आणि रिअल सेल्फ, तर रिअल सेल्फचा जेव्हा ऍक्सेप्टन्स नसतो त्यावेळेला त्या जगामध्ये वावरायला होतं परसिव्ड सेल्फच्या, की हे मला जग हवं होतं. आणि मग त्यातनं येणारं फ्रस्ट्रेशन खूप मोठं असतं. अपेक्षाभंग सततच मग प्रत्येक सततच मग. गोष्टीतले. म्हणून सेल्फ ऍक्सेप्टन्स पण खूप महत्वाचं आहे. किंवा ज्या वेळेला आम्ही काउन्सिलिंग करतो त्यावेळेला मी मुला मुलींना असं विचारते की तुम्हाला तुम्ही स्वतः 100% आवडता का? उत्तर नाहीये ना, कारण आपल्या स्वभावातले कंगोरे आपल्याला माहित असतात. कधी आपण नेहमी असं म्हणतो की खरं म्हणजे मला हे बोलायचं नव्हतं पण मी कशी बोलले कुणास ठाऊक, याची नंतर गिल्ट असतो ना. किंवा एखादा खर्च जरी केला तर म्हणजे घरी आल्यावर वाटतं कशाला मी खर्च केला एवढा, तर हा पण एक गिल्ट असतो. असे विविध प्रकार आपल्या स्वभावातले जे असतात. निसर्गदत्त जे देवाने दिलेले आहेत तेही आपल्याला काही सगळं आवडतं असं नाहीये. आता मी उंची कमी आहे माझी, तर मला अनेक वेळेला असं वाटतं की काय राहू माझी उंची कमी. आणि मी जर मला प्रश्न विचारला की का हवी उंची, तर काही नाही मला स्कर्ट बॉर्डरच्या साड्या आवडतात. हे अगदी छोटंसं उदाहरण आहे, पण ते सुद्धा आपल्याला खूप ऍक्सेप्टन्स नसतो, तर स्वभावाचा पण नसतो. मग दुसरी व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल हे किती चुकीचं आहे ना. खूप अवघड. म्हणजे स्वतः म्हणजे खरं तर कोणीच परफेक्ट असू शकत नाही, पण त्या आदर्श असण्याच्या ह्याच्यामध्ये जे आपण स्वतःला अडकवलेलं असतं तेच आपण दुसऱ्यामध्येही शोधायला जातो. पण मग मुलींना म्हणजे आता खरं तर स्वतःचं शिक्षण, त्यानंतर नोकरी, स्वतःची सेटलमेंट, याबरोबरच आपला जोडीदार शोधणं ही सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरच आली आहे नाही का? खरं म्हणजे असायला हवी, पण ते काय करतात की अशा वेळेला पालकांना पुढे घेतात. आम्ही सगळ्या आमच्या पालक सभेमध्ये सांगतो की ही जबाबदारी मुला मुलींवर टाका, पण पालकांचा होल्ड गेलेला नाही अजून. पालकांनाही आनंद आहे त्याच्यात. आणि काय माहितीये, प्रत्येक घरात 1 किंवा 2 मुलं मुली आहेत, त्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेशन आई वडिलांचं त्या मुलांवरती आहे. त्यामुळे अनेक वेळा पालक येतात तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही आता रिटायर्ड झालात ना, स्वतःच्या आयुष्याकडे बघा.
जे आतापर्यंत करायचं राहिले ते करा, त्यांच्या आयुष्यात ते बघतील ना. आणि हे ज्या वेळेला घडतं आणि पालक ते ऍक्सेप्ट करतात, तसं वागायला लागतात, त्यावेळेला लग्न लवकर जमतात. हा, कारण मुलं मुली स्वतः बघतात ना. बरोबर. आणि नेहमीच असं होतं की आई वडील त्यांच्या अपेक्षा आपल्या जावई सुनेबद्दलच्या आणि ती मुलगा मुलगी जे स्वतःच्या पार्टनर बद्दलच्या अपेक्षा, याच्यात खूप फरक आहे. फरक असतो, खूपच फरक आहे. हो. तर ही मुलगा मुलीने जे सांगितलेलं असतं ना, चौकट दिलेली असते, त्या चौकटीतच आई वडील बघतात. हो. पण मुलगा मुलगी जेव्हा बघते ना, तेव्हा त्यांना वेगळंच काहीतरी आवडतं. समजा कुठल्या तरी CMU युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी हे केलंय, कार्नेजी मेलन मध्ये, की जी 2 नंबरची युनिव्हर्सिटी आहे US मधली. तर अच्छा, ह्याच्यात केलंय का यांनी, हे तिला खूपच आवडणारी गोष्ट असते. हे आई वडिलांना माहितीच नसतं. त्यामुळे पालक आणि मुलं मुली हे एका पेजवर कधीच नसतात. मला वाटतं आधी ना पालक आणि मुलं मुली यांच्यातच चांगला संवाद व्हायला हवाय. अगदीच व्हायला पाहिजे की नेमकं काय हवंय, काय हवंय. आणि एवढा विचार पुरेसा आहे की माझ्या किंवा आपल्या कुटुंबामध्ये येणारी व्यक्ती ही कशी असायला पाहिजे. आईच्या अपेक्षा काय आहेत आपल्या सुनेबद्दलच्या, जावयाबद्दलच्या, वडिलांना काय वाटतंय ती कशी असावी, किंवा तिला नेमकं काय वाटतंय, हे सगळ्यांनी मिळून एकत्र बसून जर चर्चा केली तर खूप सोपं होईल. हाच माझा नेमका प्रश्न होता की रॅशनल विचार करून काही ठराविकच अपेक्षा मनात ठेवून किंवा ठराविक विचार मनात ठेवून कसं समोर जावं की हा आता मला ही मुलगी आवडते किंवा मुलगा आवडतो. आम्ही नेहमी असं मुलामुलींना सांगतो की तुम्हाला काय नकोय ते सांगा, ते ठरवा. त्या 2-4च गोष्टी असतात. काय हवंय तुम्हाला असं विचारलं की 50 गोष्टी असतात, ते माहिती असतं. पण काय नकोय अशा गोष्टी कुठल्या सांगा की आय कॅनॉट स्टँड इट. अशा गोष्टी हार्डली 2-4 असतात. मग शोधणं किती सोपं आहे. आणि तुम्ही आधी इमेज ती तुमच्या पार्टनरची तयार करू नका ना, कोऱ्या पाटीनं जा. हा, मग सोपं आहे खरं तर. कीप इट सिम्पल. पण तसं नाही होत. आणि जसं तू एकदा बोलताना म्हणालीस की जसं आपण बोलायला जातो तेव्हा अघळपघळ न बोलता खरोखर आपल्याला महत्वाच्या काय गोष्टी आहेत सहजीवनाच्या दृष्टीनं, टू द पॉइंट बोललं पाहिजे. थोडासा विचार करून जर गेलात तर ते सोपं होईल. आम्ही असं सांगतो की प्रोफाईल पूर्ण वाचून जा, त्याच्यात तुम्हाला क्लू मिळतील. आणि तुम्ही एकदा प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट घेऊन समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेताय हे कळलं की समोरची व्यक्ती पण खुलून बोलेल ना. अगदी बरोबर. की अरे ही वाचून आलीये किंवा हा वाचून आलाय सगळं. म्हणजे मग तुम्ही शहानिशा पण नाही करणार. म्हणजे तुम्ही उगीच विचारणार नाही, अच्छा तू इंजिनिअरिंग केलंयस का, तू वाचलेस ना ग बाई, घरचा अभ्यास झालेला नाहीये. सहजीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे असं कसं सांभाळायचं, त्याचा तोल कसा सांभाळायचा? सगळ्यात पहिल्यांदा ना येतो तो रिस्पेक्ट येतो नात्यामधला. की तुम्ही एकमेकांना कशा पद्धतीने वागवताय, आदर देताय का. त्याच्यानंतर त्यातनं निर्माण होतो ट्रस्ट. ट्रस्ट मधनं नंतर कालांतराने निर्माण होतं प्रेम. प्रेम पहिल्या दिवसापासून नसतं, नाही, प्रेम नंतर निर्माण होतं. आता ट्रस्ट किंवा विश्वास हा एकमेकांच्या नात्यामध्ये झाला ना की स्पेस आपोआप येणार आहे. तुम्ही मागायची नसते स्पेस, ती मागून नाही मिळत. पण कसं असतं मुलींना काय किंवा मुलांना काय स्पेसचा अर्थच कळत नाही. खरं तर स्पेस हा शब्द इतका सुंदर आहे. म्हणजे मराठीत आपण म्हणलं तर तो अवकाश. हो, किती सुंदर अर्थ आहे खरं तर त्याचा. माझ्या अवकाशामध्ये मला विहरता यायला पाहिजे असं जर आपण अगदी लालित्यपूर्ण भाषेत म्हणलं तरी सुद्धा ते विहरता येण्यासाठी तुमचे दोर आपण मगाशी म्हणलं तसं घरात आहेत ना. आणि ते असणारच आहेत आणि ते असायला पण हवेत. तर त्यामुळे मला स्पेस पाहिजे, मला माझ्या नवऱ्यानी माझ्या बायकोनी स्पेस द्यायला पाहिजे. तर ते एक छोटंसं उदाहरण देते. कालच आमच्या एका वर्कशॉपमध्ये सुनंदन लेले आणि त्यांच्या मिसेस यांची मुलाखत होती. तर ते एक उदाहरण देत होते की 2007 मधल्या वर्ल्ड कपसाठी ते वेस्ट इंडिजला जाणार होते आणि ते संबंध टूर त्यांची जी होती दौरा तो जवळपास 50-55 दिवसाचा होता. अच्छा. त्यामुळे ते त्यांच्या मिसेसना असं म्हणले की 4 वाजता वगैरे काही त्यांना निघायचं होतं दुपारच्या. तर ते म्हणतात की आपण सकाळी जरा छान वॉकला जाऊया, गप्पा मारू भरपूर, कारण आज मी जाईन तो एकदम 50-55 दिवसांनी येईन वगैरे असं. तर तिला पण खूप बरं वाटतं. आणि मग ते कुठल्या तरी एका जॉगिंग ट्रॅकवरती चालायला वॉकिंगला जातात आणि ते टेनिस खेळतात रोज. तर त्यांना बघितल्याबरोबर त्यांचा एक मित्र धावत येतो, म्हणतो अरे बरं झालं तू आलास, आज नेमके आम्ही 3 जण आलोय.
तर तू ये या, कारण नाहीतर मग आम्हालाही खेळायला मिळणार नाही. हा हा आणि ते बोलता बोलता असं म्हणले, मला नक्की माहित होतं की मी एक मोठा नोबॉल टाकणार आहे. खरंच. पण मला नाही म्हणता आलं नाही. हा. आणि मी गेलो हम्म. आणि माझं खेळातही मन रमलं नाही, मला चांगले फटके मारता आले नाहीत. आणि मी ज्यावेळेला घरी आलो तेव्हा ती तिच्या बहिणीकडे निघून गेली. अरे ती च्या. स्पेसवरनच विषय निघाला होता. हो. त्यावेळेला चालू होतं की कधी कधी ती स्पेस मला नको असते, हम्म. पण माझ्या स्वभावानुसार मला ते म्हणता येत नाही की सॉरी मी आता अजिबात येणार नाही तुमच्या बरोबर. खरंय. नाही म्हणणं अवघड होऊन जातं बऱ्याच अवघड होऊन वेळेला. जातं. आपण तंत्रज्ञान बदलतंय असेही बोललो, हो त्याच्यावरच्या नाटकांविषयी तू सांगितलंस. तर त्या बदलत्या ह्याच्यामध्ये संवाद हा व्हर्च्युअलच होतोय, हो मेसेजेसच्या माध्यमातून होतोय. तर तो व्हर्च्युअल संवाद कमी करायला हवा ही काळाची गरज आता होतीये ना. नक्कीच आहे. फक्त कसं आहे सांगू का, त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोगही करून घेता येईल. हा गॅजेट्सचा आपण म्हणतो ना हा. त्याचा, की समजा उदाहरणार्थ हम्म. जे मगाशी उदाहरण दिलं की त्यांनी गाजर हलवा केलाय, हा. हा, आणि ती डब्यात घेऊन गेली, हम्म. हा, आणि तिला आवडलाय. हम्म. तिने जस्ट एक मेसेज टाकला जेवताना की जेवायला खूप मजा आली. हम्म. हा, तर खूप बरं वाटणारी गोष्ट आहे. हो हो. म्हणजे आहेत गॅजेट्स नक्कीच हो. आहेत, पण त्याचा चांगल्या अर्थी पण आपल्याला वापर करून घेता येतो. हम्म. किंवा आता तुम्हाला आई डबा देते, आईला सुद्धा मेसेज Correct. आवडेल ना. सो ग्रॅटिट्यूड जे म्हणतो ना आपण, हा. तर तो भाव जर तुमच्या मनात असेल ना, तर तुम्ही या गॅजेटचा खूप चांगल्या पद्धतीने वापर पण करून घेऊ शकता. तू खूप छान सांगितलंस. म्हणजे खरोखरच जेव्हा ते घरी येतील ना संध्याकाळी, तेव्हा एकमेकांना जेव्हा समोरासमोर येतील, तेव्हा हे अजून किती आनंददायी होईल ना. किती भेटणं, छान वाटेल बोलणं, ना. छान वाटेल. हे खरंच आहे. छान वाटणं म्हणजे, म्हणून मी मगाशी म्हणलं ना की तो ओलावा हवा. हम्म, हम्म, आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो. हम्म. बरं, ह्या मुलांना तर 2 हाताने टाईप करतात. हो अगदी. तेच मी म्हटलं की तसं बघायला गेलं तर आजकालच्या काळामध्ये दोघंही जण ऑफिसमध्ये जातात. तसं घरात बघायला गेलं तर एकमेकांना बघायला वेळच नसतो. खरंय. सकाळी एकदा आवरून गेले की मग कुणी खरंय. म्हणो की घरात बायकोचं तोंड बघायचं नसेल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करा. 90 तास तुम्ही आठवड्याचे काम करा असं जरी म्हटलं तरी ती बायको सुद्धा कुठेतरी ऑफिसमध्ये जाऊन कामच करत असते. करेक्ट. ती एक घरात नसते. उदाहरण सांगते मी. माझी एक मैत्रीण होती आणि मी जेव्हा जॉब करत होते तेव्हाची, आणि तिला प्रमोशन मिळालं होतं. आणि तिने छान म्हणजे फोन करून सांगितलं घरी नवऱ्याला की मला प्रमोशन मिळालंय. तर तो म्हणला अरे वा वा वा, पण तू जरा उशिरा ये मग घरी, आज मी मुलांना घेऊन वगैरे जाईन घरी. हा. तू जरा छान मैत्रिणींची गप्पा बिप्पा मारून वगैरे घरी ये. आणि मग ती जेव्हा घरी गेली तर त्यांनी मुलांना आणलं होतं आणि घरात तिच्या आवडीचं केक आणला होता. घर खूप छान सजवलं होतं आणि वी आर प्राऊड ऑफ यू अशी अक्षरं कापून ती भिंतीवर लावली वा, होती. मस्त. आणि मग ती आली घरी हा. आणि म्हणजे अशा वेळेला डोळ्यातनं धारा लागतील. आणि मग ती मला सुद्धा आत्ता आतून असं भरून आलंय. आणि मग ती म्हणली की जी आता जबाबदारी मला नवीन प्रमोशनमुळे घ्यावी लागणार आहे ती मी नितळ मनाने घेऊ शकेन करू ना. शकते. कारण घरच्यांना पण आनंद झाला ना घरच्यांना पण खूप त्याच्याविषयीचा. आनंद झाला आणि त्यातनं त्याचा पाठिंबा आहे तिला, एक्झॅक्टली. हे पण इनडायरेक्टली लक्षात येतं. त्यांचा सपोर्ट मिळत राहणार आहे पुढे तिला. तर हे प्रसंग खूप सुंदर असतात हो. आणि ते कायम लक्षात राहतात. पण मला वाटतं ह्याच्यासाठी खूप असे जरा कॉन्शियस प्रयत्न करायला हवे. करेक्ट. आणि गंमत अशी आहे की हे शिकून येतं, ते बाय बर्थ नाहीये ना, लर्निंग प्रोसेस आहे. सो हे येतं शिकून, फक्त तुम्हाला थोडं जागरूक राहायला पाहिजे. आता जग विस्तारत चाललंय तर त्याच्याप्रमाणे कुटुंबामध्ये विविधता पण यायला लागली आहे. तर वेगवेगळ्या कल्चर्स जी काही आहेत ती मुलं मुली एकमेकांना सामावून घेत आहेत. हो. पालक सामावून घेत आहेत का त्यांना? काय हा शिफ्ट घडतोय? एक सांगू का, ज्या पालकांना एक्सपोजर आहे, ज्या घरामध्ये साहित्य, संस्कृती, कला हे ज्या घरामध्ये खूप छान पद्धतीने जपलेलं आहे, त्या घरामध्ये हे सगळं खूप सहजपणे ऍक्सेप्टन्स आहे. होतंय. पण जिथे पालक खूप ट्रॅडिशनल आहेत, ही संख्या आणि जास्त आहे, तिथे त्यांना हे स्वीकारणं खूप जड जात आहे. म्हणजे पुराण कथांमध्ये अडकलेले असं म्हणू आपण, तर त्यांना हे स्वीकारणं खूप जड जातं कारण त्यांना अंदाजच नाहीये. आणि काही गोष्टी ना ट्रॅडिशन मधल्या उचलल्या पाहिजेत आपण. उदाहरणार्थ
पूर्वी असं असायचं ना की मुलगा नोकरीला लागला, कधी एकदा तो नोकरीला लागतोय आणि घरात पैसे देतोय, हो. अशी परिस्थिती होती. आज कुठलेच पालक मुला मुलींकडनं पैसे घेत नाहीत. तर ही चांगली गोष्ट होती आपल्या ट्रॅडिशन मध्ये की त्याला जबाबदारी कळत होती, तिला जबाबदारी कळत होती. तर दोघांकडनं, मुलगा, तिथे जेंडर बायस असायचं कारण नाहीये. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तो मिळवायला लागल्यानंतर घरात पैसे द्या, द्यायचे, हो, हातभार लावायचा. आता हे जेव्हा मी कधी कधी पालकांशी बोलते तेव्हा ते म्हणतात नाही नाही, ती आता काय सगळी ग्रोसरी तीच आणते किंवा ती तो MSEBचं बिल भरतो. बर. तर मी म्हटलं असं एक एक खर्च देण्यापेक्षा कंबाईन पैसे एकत्र करून त्यातून खर्च करणं, म्हणजे आपल्याला घरामध्ये दर महिन्याला किती खर्च येतो ह्याची पण मुलांना माहितीच नाहीये आणि पालक त्यांना देत नाहीत ती माहिती. पालकांना असं वाटतं नाही आम्हाला काही त्यांच्या पैशाची गरज नाहीये, कारण आता आई वडील पण एकदम सुस्थितीत आहेत, मध्यम वर्गातले, इंडिपेंडेंट आहेत फायनान्शियली, आणि त्यांची लग्न लवकर झाल्यामुळे फिजिकली पण इंडिपेंडंट आणि छान आहेत ते. पण मुला मुलींकडनं पैसे घ्यायला हवेत, मुलांना त्याची सवय पाहिजे द्यायची. मग काय होतं, आता भरपूर पैसे साठतात आणि मग हनीमूनला परदेशी जाऊ का शकतात. खरंय. पण तसं बघायला गेलं तर त्यांच्या अपेक्षाही त्यांच्या आयुष्याकडनं अशा जरा हाय ओव्हर द बोर्ड असतात, कारण पैसे आहेत ना. म्हणून मग अशा वेळेला माहितीये का, हे काय आपण पिनपॉइंट करायचं कारण नाहीये. लग्नानंतर तुम्ही जरूर हनीमूनला परदेशी जा, तो भाग नाहीये. पण घरातल्या जबाबदाऱ्या उचलणं हे पण करणं गरजेचं आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की अगं उद्या आपल्याकडे बरेच जण येणार आहेत, तर त्यावेळेला तू टिकली लावलीस, कुंकू लावलंस तर मला आवडेल. सो सायकोलॉजीमध्ये ना याला आय स्टेटमेंट म्हणतात. बर. म्हणजे म्हणताना असं वाटायचं की मला असं वाटतं, माझं मत हे आहे, तर तू असं असं केलंस तर चांगलंय. पण म्हणजे ह्याच्यामध्ये तिला थोडंसं स्वातंत्र्य आहे, निदान विचार करून तरी ती करू शकते. म्हणजे तिला मुभा आहे. आणि तरी मी माझं मत व्यक्त केलं. बरोबर. म्हणजे असं नाहीये की मी मागणं मग टोमणे मारतीये, असं नाहीये ना. मी तिला सांगते की मला असं हवंय बाई, किंवा मुलाला सुद्धा की घरात पाहुणे येणार आहेत तर तुम्ही तेव्हा वेळेवर या घरामध्ये. तुम्ही ते वेळेवर आलात, किंवा आता दोघं बाहेर जात आहेत आणि एकदा दोनदाचा अनुभव आला की बाहेर नसते फोन करून सांगतात की आम्ही जेवायला नाही होत आयत्या वेळेला, तर हेही असर्टिव्हली बोलणं की तुम्ही आधी सांगा, मग स्वयंपाक तेवढा उरलेला मला आवडत नाही किंवा वाया गेलेला नको वाटतो, तर तुम्ही आधी सांगितलं तर बरं होईल. सो आपण कसं बोलतो, म्हणजे परत ना मी म्हणते नेहमी की प्रत्येक व्यक्तीला लाईफ स्किल्स यायलाच हवेत. त्यात निगोशिएशन स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, लाईफ स्किल्स आहेत, ही सगळी तुम्हाला यायला पाहिजेत. आणि त्यात फार अवघड नाहीये. तुम्ही थोडंसं जर लक्ष ठेवलं तर तुमच्या ते लक्षात येऊ शकतं. किंवा आता एक मुलगी आली होती पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगला, 6 महिने झाले होते लग्नाला, 4-6 महिनेच मला वाटतं. आणि ती म्हणली आम्ही दोघं जण फिरायला बाहेर पडलो की माझ्या सासूबाईंचं तोंड वाकडं होतं. त्यांना आवडत नाही आम्ही फिरायला जातो ते, आणि मग ते एकदम घुम्म करून बसलेले असतात, बोलत नाहीत वगैरे. आणि मग जनरल मी म्हणलं तसं की मी अवांतर जेव्हा गप्पा मारते तेव्हा त्यांच्या घरातली परिस्थिती मला कळते. तर तेव्हा बोलता बोलता मग तीच म्हणली की म्हटलं तुम्हाला प्रायव्हसी मिळते का दोघांना, असं मी विचारलं. ते म्हणते हो, कारण आम्ही ज्या वेळेला घरी जातो त्यावेळेला सासू सासरे दोघंही आम्ही गेलो की ते फिरायला बाहेर पडतात आणि ते एकदम 8:30ला येतात घरी. तर मी म्हटलं बघ तुझ्या समस्येत उत्तर आहे. म्हटलं सासूबाई 70 वर्षाच्या, सासरे काहीतरी 73 वर्षाचे वगैरे. तर म्हटलं मस्तपैकी ना 2 रसरशीत गुलाब घेऊन जा किंवा त्यांना काहीतरी जे आवडेल ते खाऊ घेऊन जा आणि त्यांना म्हणावं की या एजला तुमची केमिस्ट्री भन्नाट आहे. त्याही खुश होऊन जातील. आणि हे ज्या वेळेला तू म्हणशील तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल की हे दोघं फिरायला बाहेर पडतील तेव्हा आपल्याला तोंड वाकडं करून नाही चालणार. सो हे बिहेव्हिअरल सायन्स जे आहे ना ते खूप मजेशीर आहे. अवघड आहे पण आत्मसात करायला तितकंही कठीण नाही. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातून चांगलं निर्माण होणार. चांगलं नाही, आपला फायदा आहे. म्हटलं तू स्वार्थी हेतून कर. माझं अजिबात म्हणणं असं नाहीये की त्यांच्यासाठी तू कर, तुझ्या स्वार्थी हेतून कर, पण त्यातनं तुला मिळेल ना काहीतरी छान. बऱ्याच वेळा मुलं किंवा मुली असं म्हणतात की आता तुम्ही तुमचा संसार तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या बायकोबरोबर केलेला आहे ना, तर आता आमच्या संसारात डोकवू नका, आम्हाला आमचे निर्णय घेऊ द्या किंवा आम्हाला जसं राहायचंय तसं राहू द्या, टॅगिंग अलॉंग करू नका. खूप मोठा प्रश्न आहे हा आता. म्हणजे आई वडिलांचा इंटरफिअरन्स हा खूपच सुंदर शब्द आहे.
मराठीत म्हणायचं तर ढवळाढवळ ढवळाढवळ. हा शब्द आहे. हो. आणि याने मॅक्सिमम डिवोर्स होत आहेत, की आई वडील खूप मध्ये मध्ये करतायत. आणि त्याला बरीच कारणं आहेत. एक तर पहिलं कारण असं आहे की एस्पेशली आई पालक मध्ये मध्ये करतात. हा. आता उदाहरणार्थ मुलीची आई असेल तर ती इतके दिवस, आता 28ला मुलीचं समजा लग्नाला, 28-29ला, तर वयात येते ती मुलगी 14-15, तेव्हापासून 29 वर्षापर्यंत आईचं आणि तिचं एक वेगळं नातं आहे. हो. मुलीचं लग्न झालं तर आईच्या आयुष्यात पोकळी. हा, मला वाटतं याचीच जास्त भीती वाटते. याची भीती पण वाटते, ती येते पण पोकळी, कारण स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं नाहीये. नसतं. आणि मग ती परत सवय लावणार की मुलगी दिवसात 3-3 फोन करतेय. किंवा मुलाच्या आईला सुद्धा इतके दिवस मुलगा बरोबर बोलायचा की घरी आल्यावर माझ्याशी, आता त्याला एक शेअर करायला व्यक्ती निर्माण झालीये ना, माझ्याशी बोलणं त्यामुळे तो बोलणारच नाही माझ्याशी. मग हिने माझा मुलगा माझ्यापासून हिरावला. अरे बापरे, इन्सिक्युरिटी आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तुम्हाला करण्यासारखं आयुष्यात खूप आहे. आणि तुमचं नातं जे आहे सासू सासऱ्यांचं, त्यांचं दोघांचं नातं, हे सुद्धा आता खूप चांगलं आहे असं नाहीये. म्हणजे आता बरीच वर्ष झाली ना लग्नाला, तर मग आता खूपच टक्के टोणपे खाऊन दोष बिष कळलेले आहेत. पण दोघं एकत्र मिळून काहीतरी करतायत ही खूप कमी ठिकाणी दिसतं. तर तेही आम्ही सांगतो की तुमचं नातं परत रिजिनेट करा. तेही करा, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला छंद रमवून खूप घ्या. असतात, खूप छंद जे आजवर करायला वेळ नाही मिळाला संसारामध्ये अडकल्यावर, ते तुम्ही करा. नवीन नवीन गोष्टी शिका. नवीन गोष्टी शिकणं हे तर केवढं आहे, खूप महत्वाचं आहे. मध्यंतरी एक आईचा फोन आला होता, ठाण्याहून आला होता. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत आणि त्या खूप तक्रारी करत होत्या. एक मुलगा कॅनडात, एक US मध्ये, पण मला मुलं काही तिकडे बोलवत नाहीत, असं त्यांचे तक्रारीचा सूर होता. तर मी म्हटलं तुम्हाला का जायचंय, कारण जाऊन आल्या आहेत त्या 2दा, पण त्यांची अपेक्षा अशी आहे की मुलांनी मला बोलवलं पाहिजे की आई तू ये ना ग 4 महिने राहायला. तर मुलं नाही बोलवणार आहेत आत्ता, कारण ती त्यांच्या संसारात रमलेली आहेत आणि आपल्याला तेच हवंय. असं हवंय ना आपल्याला की ते एकमेकांना, हा चांगलंच आहे ते. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करता आता, तर त्या मला म्हणल्या माझं पार्लर होतं, आता सध्या मी काही करत नाही. तर म्हटलं असं नका करू, काहीतरी करायला घ्या, शिका काहीतरी तुम्ही. तर त्या मला म्हणल्या मी इन्स्टिट्यूट काढू का आता पार्लरची. म्हणजे म्हटलं तुम्ही परत अप्पर आहे ना, तुम्ही शिकवणार, तुम्ही शिकणार नाही. मी तुम्हाला सांगते की तुम्ही शिका. कुणाचं तरी ऐकण्याची सवय पण या वयात गेलेली असते, आवडतच नाही कोणी काही सांगितलेलं. खरं तर तेही केलं पाहिजे ना. मग नवीन गोष्टी शिकायला पण मिळेल, वेगवेगळं काहीतरी, आपलं पण मेंदू चालू राहतो ना. निश्चितच. अल्झायमर्स वगैरे जे पुढे गोष्टी येणार आहेत त्याच्यापासून वाचवण्याची शक्ती मिळते आपल्याला. लग्न संस्थेचं भविष्य तुला काय दिसतंय? उत्तम आहे. लग्न संस्था नामशेष होईल, कोणी लग्नच करणार नाहीत वगैरे वगैरे मंडळी म्हणतात, असं काहीही होणार नाही. स्वरूप बदलेल कदाचित, पण लग्न होईलच. एक तर ना इतक्या असंख्य हजारो वर्षांची लग्न संस्था आहे, 15-20 वर्षाच्या ह्याने बिघडेल इतका त्याचा पाया डळमळीत नाही आहे. आणि जसं तू म्हणालीस तसं की भावनिक गरज आहे, एकत्र राहण्याची गरज आहे, निश्चितपणाने आहे. आणि सिक्युरिटी मिळते ना, सोशल सिक्युरिटी, आपल्याला सोशल स्टेटस आहे. त्यामुळे असं काही होणार नाही. लग्न संस्थेचं भविष्य चांगलं आहे, उत्तम आहे. बरं, आता लग्न जमवण्याच्या दृष्टीनं अनेक विवाह संस्था आहेतच, आणि जसं आपण म्हणालो जसं एकमेकांच्या ओळखीतून वगैरे लग्नही जुळतात, पण अनुरूपचं असं वेगळेपण तू काय सांगशील? मला असं वाटतं अनुरूपचं वेगळेपण त्याच्या नावापासून सुरू होतं, अनुरूप. आणि जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा मी ज्या वेळेला माझ्यासमोर आलेल्या काय त्या मुली असतील, 2-3 मुली, पालक, मुलगे असतील, त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे सगळं एका वेळेला 500 जणांना सांगायला हवंय. बरं. मग त्याच्यातून आम्ही जे प्रोग्राम्स घेतो त्याचा जन्म झाला. तर त्याची फक्त नावं सांगते, ती खूप कॅची आणि सुंदर आहेत. पालकांसाठी जे कार्यक्रम आहेत ते म्हणजे लग्न मुलामुलींची चिंता पालकांची, शोध अनुरूप जोडीदाराचा, लग्न आणि पत्रिकेचा गौड बंगाल, तर पत्रिकेवरती खास कार्यक्रम आहे. नंतर सासू सासरे होताना असा एक खूप युनिक सुंदर प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये सासू सासऱ्यांना पण बदलायला हवंय, त्यांना पूर्वीच्या पद्धतीने वागून चालणार नाहीये, तो एक भाग आहे. हे सगळे पालकांसाठी आहेत. आणि मुला मुलींसाठी येते रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे,
हे आमचं एक वर्कशॉप असतं दिवसभराचं. त्याच्यामध्ये गायनाकोलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, एक कपल येतं, जे मी सुनंदन लेलेचं उदाहरण दिलं, असं एक कपल येतं की प्रॅक्टिकल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांच्या अनुभवातनं त्यांचं नातं छान वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी काय केलं, असं ते एक वर्कशॉप असतं दिवसभराचं. एक सेशन त्याच्यात लग्नाचा अर्थ याबद्दल असतो, की लग्नाचा अर्थ नेमका काय आहे, आपण का लग्न करतो याच्याबद्दल असतं. नंतर एक प्रोग्राम असा आहे सोशल मीडिया आणि लग्न. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट लग्न जमवताना कसा होतो, तो योग्य का अयोग्य या पद्धतीने आपल्याला कसा घ्यायचा आहे, हे एक आहे. एक कार्यक्रम असा आहे की रिलेशनशिप मनातलं ओठावर, असं नाव आहे त्याचं. म्हणजे असं आहे की ब्रेकअप्स सहज आहेत सध्या, प्रत्येकाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असते आणि ते नातं काही लग्नापर्यंत गेलेलं नाहीये म्हणून ते ब्रेकअप झालेलं आहे. तर आता जी व्यक्ती समोर येईल त्या व्यक्तीला माझ्या ब्रेकअप बद्दल, माझ्या पास्ट एक्सपिरियन्स बद्दल मी सांगायचंय का नाही सांगायचंय, कधी सांगायचंय, कोणत्या भेटीच्या वेळेला सांगायचंय, त्याच्यासाठी शब्द काय वापरायचे, याच्यासाठी तो कार्यक्रम आहे रिलेशनशिप मनातलं ओठावर. अजून एक कार्यक्रम आहे लग्न संवाद, की जो प्युअरली कम्युनिकेशन वरती आधारित आहे. कशा पद्धतीचं आपल्याला कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे, हा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर एक कार्यक्रम मुला मुलींसाठी आहे की अनुरूपता म्हणजे नक्की काय. पण खरंच मला हे ऐकायचं तुझ्याकडून, अनुरूप म्हणजे काय? कसं आहे माहितीये का, अनुरूप म्हणजे माझ्यासारखा माझा पार्टनर नाही, तर जे माझ्यात नाही ते त्याच्यात पाहिजे, जे त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे नसलं तरी चालेल. सो बॅलन्स पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती दोघंही उधळे असतील तर त्यांचं काहीच होणार नाही, किंवा दोघंही चिकन मारवाडी असतील तरी प्रॉब्लेम नाही. तर एक जण फायनान्शियल सगळे बघणार असेल, मग कोणी असू दे, त्यात मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, पण मग ते दोघांनी मिळून मग तू हे सेक्शन्स करू शकतो घरातले, की हे काम तू बघ, हे मी बघीन, स्वभावाप्रमाणे ते आपण करू शकतो. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. बरोबर, एखाद्याची उणीव दुसऱ्याने भरून काढावी, मग तरच तो बॅलन्स होतो. बरोबर. त्यामुळे हे अनुरूपता म्हणजे नक्की काय. त्यानंतर एक आम्ही मध्यंतरी कार्यक्रम असा घेतला होता की ज्योतिषशास्त्राकडून मानसशास्त्राकडे. की खरं तर ज्योतिष आणि मानसशास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याला माणसाला जर चांगलं ओळखायचं असेल तर स्वतःच्या सेल्फ टॉककडे लक्ष दिलं पाहिजे, कारण सगळी माणसं सारखाच विचार करतात, फार वेगळं काही नाही नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मी जसा विचार करते तशीच समोरची व्यक्ती करते. त्यामुळे एखादी घटना घडली तर आता ती मनात काय बोलत असेल हे कळू शकतं त्याचा अभ्यास केल्यानंतर. सो ते खूप महत्वाचं आहे. सेल्फ टॉक हा फार महत्वाचा आहे. आपण सतत आपल्या मनाशी बोलत असतो. हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही विविध शहरांमध्ये सातत्याने घेत असतो. त्याची संख्या आणि थेटभेट कार्यक्रम म्हणजे मेळावे, या सगळ्या कार्यक्रमांची संख्या जवळजवळ 140 आहे. अरे वा, दरवर्षी. आणि हे जे एज्युकेशन देणारे, आम्ही त्याला शिक्षण देणारे कार्यक्रम म्हणतो, प्री मॅरिटल काउन्सिलिंग सारखे आहेत, पालकांना पण मुला मुलींना पण. तर हे जे सगळे कार्यक्रम आहेत ते विनामूल्य असतात. बरं. त्याच्यामध्ये आम्ही एकही नवा पैसा चार्ज नाही करत. आम्ही मोठेले हॉल घेतो, त्याच्या जाहिराती करतो, पण कुठेतरी आपण समाजाकडे देणं, म्हणजे मला जे मिळालंय ते मला समाजाला द्यायला पाहिजे, ही भावना आपल्या प्रत्येकाकडे असायला पाहिजे. आणि कसं आहे, कुटुंब संस्था ही आपली भक्कम पायावरती उभीच असली पाहिजे. कारण ज्या वेळेला घरामध्ये पती पत्नी एक दिलाने वावरतात तेव्हा ते बाहेर जाऊन उत्तम काम करू शकतात. नक्कीच. आणि मग अशी कुटुंब घरं जर सगळी छान असतील तर समाज एक दिलाने वावरायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि जेव्हा असे अनेक समाज आपल्याकडे एकत्र येतील तेव्हा राष्ट्र आपलं पुढे जाईल. सो हे ग्लोबली आपण जर विचार केला तर आपलं काम, आपण जे काम करतो ते समाजाशी जोडणं, हे आपल्याला करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आमची टॅगलाईन इथे लग्न जमते अशी असली तरी ते जमतच, कारण डेटा खूप आहे. जवळपास 50-52 हजाराचा डेटा आहे आणि दरवर्षी 7,500-8 हजार लग्न जमतात. त्यामुळे आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लग्न जमलेली आहेत. त्यामुळे हे जरी असलं इथे लग्न जमते तरी आमचे सगळे प्रयत्न इथे लग्न जमते पासून इथे लग्न टिकते, इथे लग्न बहरते, फुलते आणि सहजीवन प्रगल्भ होते इथपर्यंत जातं. आणि ही जबाबदारी आमची आहे, आम्हाला असं वाटतं. आम्ही लग्न जमून सोडून नाही देत. लग्नात म्हणतात ना, शुभमंगल सावधान, तुम्ही काही करा पुढे किंवा नांदा सौख्य म्हणतात, नांदू या सौख्य. हा खूपच छान विचार तुम्ही मांडलाय. म्हणजे अनुरूपच्या ह्याच्यातनं हे जे काही काळानुरूप झालेले बदल आणि त्या अनुषंगाने तुम्ही जे काही लोकांपर्यंत तू शिक्षण म्हणतेस ते काही पोहोचवता त्यांच्या कार्यशाळांमधून तुमच्या,
किंवा आता मी मुलामुलींची कार्यशाळा घेते ना, तेव्हा मी स्टेजवर नसते, मी खाली येते. हा. आणि कालचीच गोष्ट, मी काल आमच्या त्या वर्कशॉपमध्ये मी खाली येऊन बोलेन. मुलांना विचारलं मी का खाली आले, तर मग त्यांनी जनरल सांगितलं की कनेक्शन वाढेल वगैरे. म्हणलं नाही, मी खाली आले की जरी मी आता या बाजूला असले, तुम्ही त्या बाजूला असलात, मी सहजीवनाबद्दल बोलत असले तरी सहजीवन ही अथक चालणारी प्रोसेस आहे. हो. त्यामुळे असं नाहीये की आज तुम्ही शिकलात की पोस्ट ग्रॅज्युएट झालात. असं नाहीये. असं नाहीये. तुम्हाला आयुष्यभर करण्यासारखी गोष्ट आहे. आणि माझाही आता तो प्रवास चालू आहे, थांबलेला नाहीये, म्हणून मी खाली आले. तर हे मुलामुलींना खूप असं भावतं. हो, निश्चितच. तू तिथून कुठेतरी जवळ येऊन त्यांच्याशी जेव्हा संवाद साधतेस तेव्हा अजून आपलंसं वाटतं आणि विश्वासाचं वाटतं. हे अजून मुख्य त्याच्यातलं. गौरीताई, एवढ्या अनुरूपच्या प्रवासामध्ये तू आहेस, तुला इतके अनुभव आले, तर आताच्या पिढीला किंवा जाता जाता एक संदेश म्हणून तू लग्न का करावं असं सांगशील? एका वाक्यात सांगायचे? नाही, थोडा अजून सांगितलंस तरी. एका वाक्यात सांगितलं तर मज्जा येते लग्नाने. आणि त्याही पेक्षा आपण मगाशी बोललोच आहे की सोशल सिक्युरिटी मिळते, सोबत असते, आपल्याला नाती मिळतात लग्नाने. म्हणजे आतापर्यंत मी माझ्या आईकडे राहते तर आई बाबा, माझी भावंड, काका काकू, मामा मामी ही नाती आहेत. पण मी ज्यावेळेला त्या घरात जाते त्यावेळेला मला अजून एक आई बाबा मिळतात, त्यांचे मामा मामी मिळतात, ते काका काकू मिळतात, एक कुटुंब वाढतं, नातं वाढतं. आणि मनुष्य संपत्ती ज्या वेळेला वाढते ना, तेव्हा रात्री खूप छान झोप लागते. किती छान. जेवढी लोक जास्त, खरं तर ती खरी संपत्ती आहे ना. एक्झॅक्टली. गौरीताई, आज वेळ काढून तू इथे आलीस, इतकी छान आम्हाला माहिती दिलीस. समाजातली जी स्थित्यंतरं होत होती त्यावेळेला नाटकांमध्येही काय स्थित्यंतरं आली, काय बदल झाले, याविषयी सुंदर माहिती तू आम्हाला दिलीस. खरं तर या सगळ्यातून असं दिसतंय की समाज म्हणजे आपणच, आपल्यामुळे समाज घडतो. तर आत्मपरीक्षण करावं आणि एक नवीन विचार घेऊन पुढे जावं. तर हे तुझ्याकडून हे घेण्यासारखं आहे. आपल्या ह्या गप्पांमधून नक्कीच हा संदेश जाणार आहे. छान वाटलं मला पण इथे येऊन, कारण इतका वेळ सलग माझी पण बोलायची वेळ एवढी नाहीये कधी कधी. नाही, तू खूप छान माहिती दिलीस. आम्हालाही गप्पा मारताना खूप खूप मजा आली. येस. तर तू इथे आलीस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. लग्न म्हणजे संलग्न होणं, जोडलं जाणं आणि एकदा पुढचं पाऊल टाकल्यानंतर एकमेकाच्या सहवासात, सहजीवनात अनुरूप होणं. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. या कथाकल्पनेच्या जर अधिक जवळ जायचं असेल तर नो वन इज परफेक्ट हे लक्षात घेऊन आणि एकमेकांचा आदर ठेवून हे नातं फुलवणं. 50 वर्षापूर्वी अंजली कानिटकर यांनी सुरू केलेलं हे शुभकार्य गौरीताईंनी पुढे नेलं. कालानुरूप त्याच्यामध्ये बदल केले. पारंपरिक विचारातून नवीन पिढीशी लीलया जुळवून घेत तिने तिच्या संस्थेचा विस्तार केला. यशस्वी होण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर ग्रो कसं व्हायचं याचा गौरीताईने जणू काही धडाच घालून दिलेला आहे. आज महिला दिनानिमित्त या कर्तृत्ववान आणि उदारमतवादी अशा स्त्रीला भेटण्याचा योग जुळून आला. सामाजिक बदलाच्या दृष्टीनं आणि ऐतिहासिक दृष्टीनं हा दिवस कितीही महत्वाचा असला तरी रोजचा दिवस आपला असावा आणि तो खास व्हावा याच्यासाठी प्रत्येकानंच प्रयत्नशील राहायला हवं, नाही का? शब्दयात्रीच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूच, नवीन व्यक्ती, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत थोडंसं आत्मपरीक्षण करा, नवीन विचाराला सामोरं जा, स्वीकारा आणि जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद नक्की घ्या. धन्यवाद.